नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. टनेल इंजिनिअरिंगच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, टनेल इंजिनिअरिंगचा आजचा आपलं सेकंड व्हिडिओ लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण काय करणार आहोत की फर्स्ट युनिटचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण कव्हर करणार आहोत. फर्स्ट युनिटला आपण सुरुवात केली आहे, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू दी टनेल इंजिनिअरिंग. आणि यामध्ये जो बेसिक पार्ट आहे की टनेल म्हणजे काय, ओपन कट आणि ब्रिज म्हणजे काय, याच्यातला डिफरन्स आपण डिस्कस केलेला आहे. टनेल बेसिकली ही टनेल, ओपन कट आणि ब्रिज हे तिघच्या तिघं आर्टिफिशियल स्ट्रक्चर्स आहेत. पण टनेलला डिफाईन करताना आपण म्हणतो की इट इज अंडरग्राऊंड पॅसेज. कसं आहे, तो अंडरग्राऊंड पॅसेज आहे विदाऊट डिस्टर्बिंग द ओव्हरबर्डन. त्याच्यावरती असणारं कोणत्याही ओव्हरबर्डनला डिस्टर्ब न करता जो अंडरग्राऊंड पॅसेज आपण ऑब्स्टॅकलमधनं कन्स्ट्रक्ट करतो, दॅट इज अवर टनेल. ओपन कट, ओपन कट काय आहे, इट इज ओपन टू स्काय स्ट्रक्चर. ओपन टू स्काय स्ट्रक्चर असणार, त्या माउंटनला डायरेक्टली आपण व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कट करून आपण ओपन टू स्काय स्ट्रक्चर बनवतो, दॅट इज द ओपन कट. ब्रिज, ऑब्स्टॅकलच्या वरती आपण काय करत असतो, कन्स्ट्रक्ट करत असतो. इट इज ओव्हरग्राऊंड, ओव्हर दी ऑब्स्टॅकल स्ट्रक्चर. ओव्हरग्राऊंड स्ट्रक्चर आपण त्याला म्हणू शकतो. एक आहे अंडरग्राऊंड, एक आहे ओव्हरग्राऊंड आणि एक आहे ओपन टू स्काय. यात ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज डिस्कस करताना एक पॉईंट मी इथं क्लिअर बोललो की टनेलिंग इज बेस्ट सुटेबल और टनेलिंग इज प्रेफर्ड बियॉन्ड सर्टन डेप्थ. बियॉन्ड सर्टन डेप्थ 18.3 मीटरच्या वरती जर का हाईट असेल माउंटेनची, तर त्यावेळेस आपण टनेलिंगला जात असतो इन जनरल. बट हायवे जर का हायवे टनेल असेल, हायवे पर्पजसाठीचा टनेल असेल, तर त्यावेळेस बियॉन्ड 20 मीटर म्हणजे 66 फीटपेक्षा जास्त हाईट असेल ऑब्स्टॅकलची, तर आपण टनेलला जातो. अदरवाईज आपण ओपन कटला प्रेफर करत असतो. सो आपण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज डिस्कस केले, सगळ्या कॉमन गोष्टी होत्या. ॲडव्हान्टेजमध्ये हा एक पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर एक ॲडव्हान्टेज काय आहे की जो एरियल वॉरफेअरच्या दरम्यान जर बॉम्बिंग होत असेल, तर त्यावेळेस टनेल आपल्याला एक सेफ साईड म्हणून एक प्रोटेक्शन देतो. त्यानंतर टनेल जो प्रकारचा टनेल असेल, सपोज आता तो रोडवे किंवा हायवे टनेल असेल, रेल्वे टनेल असेल, तर या पेवमेंटला वेदर ॲक्शनपासून एक प्रकारचं प्रोटेक्शन होतं, त्याची लाईफ वाढते. त्यामुळे याचं मेंटेनन्स कॉस्ट जी ती कमी असते. बट डिसॲडव्हान्टेज काय, की याची इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ही खूप हाय असते. बिकॉज याला स्किल लेबर लागतात, टेक्निकल सुपरविजन लागतं, ॲडव्हान्स आणि सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट लागतात. त्यामुळे टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जे इनिशियल ती वाढते. बट मेंटेनन्स कॉस्ट याची मित्रांनो कशी असते, कमी असते. त्यासोबतच याचा आणखी एक डिसॲडव्हान्टेजेस आहे की कन्स्ट्रक्शनसाठी लागणारा जो टाईम असतो, ब्रिज आणि ओपन कटपेक्षा टनेलला जास्त टाईम लागतो, हे लक्षात घ्या. नंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ टनेल बघितलं. बेस ऑन द अलाइनमेंट जो क्लासिफिकेशन आहे तो एक्झामच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा आहे. इथं मी फक्त तुम्हाला कीवर्डवरती लक्ष द्यायला सांगितलं आहे. ऑब्स्पर टनेल, सो हा शॉर्ट लेनचा टनेल असतो. लोकल अवेलेबल असणारा जो मायनर ऑब्स्टॅकल आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी हा टनेल आपण कन्स्ट्रक्ट केलेला असतो, ऑब्स्पर टनेल. नेक्स्ट आहे सॅडल किंवा बेस टनेल. सॅडल किंवा बेस टनेल हा व्हॅलीच्या बेसला किंवा नियर द व्हॅली कन्स्ट्रक्ट केलेला असतो अलॉंग द नॅचरल स्लोप. नेक्स्ट आहे स्लोप टनेल. हा स्टीप माउंटेनमध्ये, स्टीप हिलमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला असतो. याचा क्रॉस सेक्शन जर बघितला तर आपल्याला डायरेक्टली कळतं की याच्यामध्ये उतार आहे किंवा चढ आहे, स्लोप दिलेला असतो टनेलमध्ये. नेक्स्ट आहे स्पायरल ऑर लूप टनेल. स्पायरल ऑर लूप हे तसं नावच सजेस्ट करते की माउंटेनमध्ये म्हणजे ऑब्स्टॅकलमध्ये जेव्हा हा टनेल गेलेला असतो, तर तो एक प्रकारचा लूप फॉर्म करून बाहेर येतो, म्हणजे याची लेंथ वाढते. पण यामुळे काय होतं की जे नॅरो व्हॅली आहे किंवा जर का स्टीप स्लोप असेल, तर तो आपण इझिली अवॉइड करू शकतो स्पायरल आणि लूप टनेलमध्ये. तर हे कीवर्ड लक्षात घ्या मित्रांनो. या कीवर्डवरनं तुम्ही इझिली क्वेश्चनचं आन्सर देऊ शकणार. ओके, पुढे आहे बेस ऑन द पर्पज, ट्रान्सपोर्टेशन. ओके, ट्रान्सपोर्टेशन आणि कन्व्हेन्स पर्पज. ट्रान्सपोर्टेशनमध्ये रोडवे, रेल्वे, रोडवे म्हणजेच हायवे, रेल्वे, सबवे असेल, पेडेस्ट्रियन असेल, नेव्हिगेशन पर्पज असेल, सो हे पर्पज झाले. बेस ऑन द कन्व्हेन्स, कन्व्हेन्स म्हणजे काय की वाहून येण्यासाठी. मग यामध्ये मित्रांनो वॉटर सप्लायसाठी यूज केला असू शकतो, सिवेजसाठी, गॅस लाईन म्हणून यूज केला जाऊ शकतो, ऑइल लाईन म्हणून यूज केला जाऊ शकतो टनेल, लक्षात घ्या. पुढे आहे की मटेरियल ऑफ ऑब्स्टॅकल. जो ऑब्स्टॅकल आहे तो कोणत्या प्रकारच्या मटेरियलपासून बनलेला आहे, अकॉर्डिंग टू दॅट पण त्याला क्लासिफाय करता येतं. टनेल इन हार्ड रॉक आणि टनेल इन सॉईल किंवा टनेल इन सॉफ्ट सॉईल. ओके, इथपर्यंतचा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, टनेल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट खूप थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. तर प्रत्येक गोष्ट जर का मी इथं तुम्हाला म्हणजे बोर्डवरती आपण जर लिहित गेलो, जसं आपण ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये केलं, तर इथं काय होऊ शकतं, खूप सारा वेळ आपल्याला लागेल. त्यामुळे जेवढाही थेरॉटिकल पार्ट आहे तो पार्ट मी सगळा PPTच्या फॉर्मॅटमध्ये घेतलेला आहे. वाटलं जर
तुम्हाला याची रिक्वायरमेंट असेल तर PPT मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. पण तुम्ही ट्राय करा की जेव्हा आता व्हिडिओ लेक्चर जेव्हा तुम्ही बघताय तर त्यावेळेस मी ज्या पॉईंटला हायलाईट करत असतो ते पॉईंट रनिंग नोट्समध्ये तुमच्या ॲड करत चला. ते तुम्हाला रिव्हिजनसाठी कामात येणारे पॉईंट्स आहेत. बाकीचे पॉईंट्स हे जनरल पॉईंट्स असतात, त्यामुळे ते PPTच्या फॉर्मॅटमध्ये मी इथं कव्हर करतोय. ओके, कारण आपला वेळ जो असेल तो वाचेल. अदरवाईज मग आपण जर काय पूर्ण जसं ब्रीजसारखं आपण गेलो तर खूप सारे लेक्चर्स याचे बनतील. सो थ्योरेटिकल डाटा जास्त आहे टनेलमध्ये, त्यामुळे मी तिथं याला PPT खूप साऱ्या गोष्टी इथं PPTच्या फॉर्मॅटमध्ये मी एक्सप्लेन केलेल्या असतील. बऱ्याचदा इमेजेस असतील, काही नवीन गोष्टी असतील त्या तुम्हाला इमेज थ्रू मी समजून सांगेन. जसं की TBM आहे, टनेल बोरिंग मशीनचं जेव्हा मी ऑपरेशन तुम्हाला शिकवेल त्यावेळेस ॲक्च्युअल तसं मी व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेल. आणि एवढं असून जरी तुम्हाला काही डिफिकल्टीज जर आल्यात, माझा कॉन्टॅक्ट नंबर मी अवेलेबल करून दिलेला असेल ॲपमध्ये, तुम्ही कॉल करून ती डिफिकल्टी तुम्ही क्लिअर करू शकता. बट मला नाही वाटत की यामध्ये काही असं वेगळं टेक्निकल डिफिकल्टी तुम्हाला लक्षात येईल. सगळ्या गोष्टी थेरॉटिकल आहे, इझिली लक्षात येतील असेच पॉईंट आहेत, लक्षात घ्या. आणि सगळ्या गोष्टी डिस्कस केल्याबरोबरच एक लक्षात घ्या, आपण काही इथं कन्व्हेन्शनल पेपर लिहित नाही, आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनाने तयारी करतोय. तर त्यामुळे कुठे बरं प्रश्न फॉर्म होऊ शकतो हे सुद्धा मी इथं तुम्हाला सांगतोय. तर त्याला प्रॉपर तुम्ही काय करू शकता, तर हायलाईट करत चला. ठीक आहे. आता आज आपल्याला काय बघायचं आहे की शेप ऑफ द टनेल अँड साईज ऑफ द टनेल, हा 4th टॉपिक जो आहे तो आपण आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी, IS कोड आणि जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील पहिल्या युनिटचे ते आपण कव्हर करूयात. ओके, चला मग आता आपण सुरुवात करणार आहोत. आता जवळजवळ मित्रांनो आपल्याला 7 प्रकारचे सेक्शन इथं स्टडी करायचे. शेप ऑफ द टनेल मीन्स व्हॉट, की जेव्हा आपण टनेलमध्ये एंटर करणार, टनेलमध्ये आपण जेव्हा एंटर करतो तर जो काही क्रॉस सेक्शन्स आपल्याला दिसेल, टनेलचा जो क्रॉस सेक्शन आपण बघू शकतो, मग तो सर्क्युलर असेल किंवा इलेप्टिकल असेल किंवा डी शेपमध्ये असू शकतो, ओव्हल म्हणजे एक शेपमध्ये असू शकतो, हॉर्स शू असू शकतो, पॉलिसेंट्रिक असू शकतो. सो जनरली मित्रांनो असे 7 प्रकारचे सेक्शन जे आहेत, क्रॉस सेक्शन आपण बघत असतो, ज्याला आपण शेप ऑफ द टनेल म्हणतो. सो बेसिकली शेप ऑफ टनेल मीन्स व्हॉट, क्रॉस सेक्शन ऑफ द टनेल. एंट्री करत असताना जो सेक्शन आपण बघतोय दॅट इज द शेप ऑफ द टनेल. 7 प्रकारचे शेप आपल्याला बघायचे आहेत, त्यांच्या डिफरंट टाईप्स ऑफ बेसिक प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टी पण आपण इथं स्टडी करणार आहोत. ओके, चला मग आपण आता सुरुवात करूया. आता शेप ऑफ द टनेलचा पार्ट सुरू करण्याच्या अगोदर एक छोटासा पॉईंट आहे, तो आधी आपण क्लिअर करून घेऊ की हिस्ट्री ऑफ द टनेल कन्स्ट्रक्शन. आता हिस्ट्री ऑफ द टनेल कन्स्ट्रक्शन जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची हिस्ट्री मीन्स यामध्ये व्हेरिएशन बघायला मिळेल तुम्हाला. सो प्रत्येक लिंकमध्ये प्रत्येक डाटा जो आहे तो वेगवेगळा बघायला मिळतो, म्हणजे कुठेही स्टॅटिक डाटा अवेलेबल नाही आहे. पण एकदा IS मध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये यावरती एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये एक क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन मी ॲज इट इज इथं ॲड केलेला आहे, तर तो समजून घ्या आणि आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. आता बघा, यात लक्षात घ्या, हा हिस्ट्री ऑफ द टनेल कन्स्ट्रक्शनचा डायरेक्टली जो क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. इथं बघा मित्रांनो, हिस्ट्री ऑफ द टनेल कन्स्ट्रक्शन. सो फादर ऑफ द टनेल इंजिनिअरिंग, टनेल इंजिनिअरिंगचा फादर कुणाला म्हटलं जातं, जसं तुम्ही फाउंडेशन इंजिनिअरिंगमध्ये स्टडी करतात किंवा सॉईल मेकॅनिक्समध्ये की कार्ल टर्झागी इज नोन ॲज द फादर ऑफ सॉईल मेकॅनिक्स, तसं टनेल इंजिनिअरिंगचा जो काही फादर आहे, फादर ऑफ द टनेल इंजिनिअरिंग सर मार्क इसाम्बार्ड ब्रुनेल. सर मार्क इसाम्बार्ड ब्रुनेल यांना फादर ऑफ द टनेल इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं, कारण यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन टनेलमध्ये आहे. टनेलच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, टनेलच्या डिझाईनमध्ये यांचं खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे फादर ऑफ द टनेल इंजिनिअरिंग यांना म्हणतात सर मार्क इसाम्बार्ड ब्रुनेल. ओके, यावरती एकदा IS मध्ये क्वेश्चन विचारला आहे की कुठले एक सायंटिस्ट आहे की ज्यांना फादर ऑफ द टनेल इंजिनिअरिंग म्हणतात, तर हे नाव लक्षात घ्या. त्यासोबतच मित्रांनो, टनेलमध्ये फर्स्ट टनेल जो आहे तो वर्ल्डचा जगातला पहिला टनेल तो कुणी कन्स्ट्रक्ट केला आहे, तर इजिप्तच्या लोकांनी किंवा बॅबिलोनियन्स. तर ह्या लोकांनी 4000 वर्षापूर्वी फर्स्ट टनेल ऑफ द वर्ल्ड वॉज कन्स्ट्रक्टेड बाय द इजिप्शियन्स अँड बॅबिलोनियन्स अबाउट 4000 इयर ॲगो. 4000 वर्षापूर्वी हा टनेलचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, हे लक्षात घ्या. जसं बघा तुम्हाला हायवेमध्ये जेव्हा तुम्ही हायवे स्टडी करतात तर पहिला हायवे जो आहे तो रोमनच्या लोकांनी कन्स्ट्रक्ट केला. त्याच्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जशा विचारल्या जातात, तर यावरती पण IS मध्ये एकदा प्रश्न विचारला आहे, तोच MCQ डायरेक्टली मी इथं प्रोजेक्ट केला आणि तोच आपण एक्सप्लेन करतोय, कारण प्रत्येक बुकमध्ये याची थिअरी जी आहे ती वेगवेगळी आहे. सो जो क्वेश्चन तिथं दिला होता मी तो ॲज इट इज घेतोय. ओके, जर का फ्युचरमध्ये MPSC मध्ये विचारला गेला तर ही ऑर्डर मात्र तुम्ही लक्षात घ्या. पण हे सेंटेन्स तुम्हाला डायरेक्टली पाठ करायचं आहे, फादर ऑफ द टनेल इंजिनिअरिंग सर मार्क इसाम्बार्ड ब्रुनेल. ओके, नेक्स्ट क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ द टनेल. आता बघा, एम्पेरियर क्लाउडियस जो आहे रोमनचा एम्पेरियर होता. सो एम्पेरियर क्लाउडियस यांनी रोमनचा फर्स्ट टनेल जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला आहे. ठीक आहे, रोमनचा फर्स्ट टनेल कोणी कन्स्ट्रक्ट केला आहे, एम्पेरियर क्लाउडियस. लक्षात घ्या. पुढे, द फर्स्ट नेव्हिगेशनल टनेल वॉज कन्स्ट्रक्टेड इन द फ्रान्समध्ये पहिला टनेल कन्स्ट्रक्ट केला होता, पण नेव्हिगेशन पर्पजसाठी. नेक्स्ट,
हंगरीमध्ये द फर्स्ट हायवे टनेल वॉज कन्स्ट्रक्टेड इन द हंगरी. हायवे टनेल, कुठला टनेल? हायवे टनेल. पहिला हायवे टनेल कुठे कन्स्ट्रक्ट झालेला आहे? हंगरीमध्ये. ओके. फर्स्ट नेव्हिगेशन टनेल कुठे कन्स्ट्रक्ट झालेला आहे? फ्रान्समध्ये. त्यानंतर मित्रांनो फर्स्ट अंडरग्राऊंड रेल्वे टनेल, फर्स्ट अंडरग्राऊंड रेल्वे टनेल याचं कन्स्ट्रक्शन कुठे झालेलं आहे? ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन म्हणजेच काय? इंग्लंडमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की औद्योगिक क्रांती जी आहे ती पहिल्यांदा कुठे झाली? इंग्लंडमध्ये. पहिला जी की रेल्वे तयार झाली ती रेल्वे कुठे तयार झाली? इंग्लंडमध्ये. सो या रेल्वेसाठी जो फर्स्ट अंडरग्राऊंड रेल्वे टनेल जो आहे तो कुठे कन्स्ट्रक्ट झालेला आहे? ब्रिटनमध्ये. ओके. हे जे नाव आहे ते लक्षात घ्या. अंडरग्राऊंड रेल्वे टनेल ग्रेट ब्रिटन. हंगरीमध्ये कोणता? हायवे. हंगरीचा एच, हायवेचा एच, एच एच, हंगरी हायवे. रेल्वे पहिल्यांदा कुठे आली? ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये. म्हणून रेल्वेसाठीचा टनेल ब्रिटनमध्ये. त्यानंतर फ्रान्समध्ये कोणता टनेल आहे? नेव्हिगेशनचा टनेल फ्रान्समध्ये. आणि क्लाउडियस जो एम्पेरर होता रोमनचा त्याने रोमनमध्ये पहिला टनेल कन्स्ट्रक्ट केला. सो ह्या काही इथल्या ज्या काही गोष्टी आहेत थेरॉटिकल त्या ॲज इट इज आपल्या नोट्समध्ये तुम्ही ॲड करा. ठीक आहे. सो यावरती क्वेश्चन बनू शकतो. एकतर फादर ऑफ दी टनेल इंजिनिअरिंग किंवा यावरती मॅच द फॉलोइंग टाईप क्वेश्चन बनतात. एका साईडला तुम्हाला कंट्रीचे नावं दिलेली असतील आणि एका साईडला नेव्हिगेशनल टनेल, रेल्वे टनेल, हायवे टनेल किंवा फर्स्ट रोमन टनेल अशी नावं दिली असतील आणि मॅच द फॉलोइंग सारखे क्वेश्चन यावरती बनवू शकतात. ओके. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या नोटबुकमध्ये ॲड करून घ्या. आता ॲक्च्युअलमध्ये आपण स्टार्ट करूया शेप ऑफ द टनेल. So what is the shape of the tunnel? The cross section of the tunnel represent the shape of the tunnel. जो क्रॉस सेक्शन आपण बघतो टनेलचा दॅट इज नोन ॲज दी शेप ऑफ द टनेल. ओके. आणि या सगळ्या शेपबद्दल, त्या शेपच्या प्रॉपर्टीजबद्दल हे सगळं डिस्कशन तुम्हाला मिळेल IS कोड 4880 पार्ट 2 मध्ये. IS 4880 पार्ट 2 मध्ये. ठीक आहे. या IS कोडमध्ये मित्रांनो तुम्हाला पार्ट 2, त्याला मी थोडंसं एक मिनिट बघतो. Shape of the tunnel. So what is the shape of the tunnel? The cross section of tunnel is known as shape of tunnel. आणि याचं सगळं डिस्कशन हे कोणत्या IS कोडमध्ये मिळेल तुम्हाला? इंडियन स्टँडर्ड कोड 4880 पार्ट 2. याचे जवळजवळ 7 पार्ट आहेत. पुढे मी तुम्हाला हे सगळं IS कोड लिहून देईन. तर 4880 पार्ट 2 मध्ये या सगळ्या क्रॉस सेक्शनबद्दल किंवा थोडक्यात सगळ्या सेक्शनबद्दल त्यांच्या प्रॉपर्टीजबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता हे सुरू करण्याच्या अगोदर मी जे बोलतो त्याकडे आधी लक्ष द्या. मला माहिती आहे का बघा ही एक कॉमन सायकोलॉजी असते. ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशन घेतो तर त्यावेळेस लेक्चर बघताना सगळ्यात आधी आपलं लक्ष जे आहे, आपलं ध्यान जे आहे ते प्रेझेंटेशनवरती जातं. ही एक कॉमन सायकोलॉजी असते किंवा कॉमन मेथड असते. तर तुम्ही पण लेक्चर बघत असताना इझिली तुमचं लक्ष तिकडे जाईल. पण एक प्रयत्न करा, सुरुवातीला ट्राय करा थोडंसं की मी जे काही गोष्टी बोलतो आहे त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी त्या आधी समजून घ्या. नंतर मग मी प्रेझेंटेशन तुम्हाला समजून सांगेन आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला कळतील. ज्या एक्झामच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे त्यांना मी हायलाईटसुद्धा करून देईल आणि त्याच तुम्ही रनिंग नोट्समध्ये ॲड करा. बघा एक थंब रूल लक्षात घ्या. पूर्ण सॉईल जे आहे, जो काही ऑब्स्टॅकल आहे, जो माउंटेन किंवा हिल आहे ज्यात आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतोय, तर ती जी सॉईल असेल त्याला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केली. 1 की टनेल इन हार्ड रॉक, टनेल इन सॉफ्ट सॉईल किंवा सिम्पली सॉईल. हे लक्षात घ्या. रॉकमध्ये असणारा टनेल आणि सॉईलमध्ये असणारा टनेल. आता तुम्ही विचार करा, जर का सॉईल लूज असेल, बरोबर, जो ऑब्स्टॅकल आहे ज्या मटेरियलपासून बनला आहे तो जर का लूज मटेरियल असेल तर तो इझिली खाली पडेल. जेव्हा तुम्ही टनेल कन्स्ट्रक्ट करताय म्हणजे तुम्ही काय करताय, त्या ऑब्स्टॅकलमध्ये एक कॅव्हिटी बनवताय. मग कॅव्हिटी बनवत असताना ते मटेरियल जे सराउंडिंग मटेरियल ते इझिली खाली पडेल. खाली पडेल म्हणजेच काय की ते टनेलवरती, टनेलच्या लायनिंगवरती प्रेशर एक्झर्ट करेल आणि तो प्रेशर कसा असेल, जास्त प्रेशर असेल ॲज कम्पेअर्ड टू द हार्ड रॉक. जर का हार्ड रॉक असेल सराउंडिंगला, हार्ड रॉक मीन्स वॉट, सेल्फ सपोर्टिंग मटेरियल आहे. हार्ड रॉक जो असेल तो स्वतःला सपोर्ट करतो, तर त्या केसमध्ये तो बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी इझिली खाली येणार नाही. खाली येत नाही म्हणजे काय, तो प्रेशर कमी अप्लाय करेल टनेलवरती. हे लक्षात घ्या. मग ज्या ज्या केसमध्ये हार्ड रॉक हा वर्ड असेल तर तिथं आपण सिम्पली काय करतो की स्ट्रेट टाईपचे बॉर्डर आपण यूज करतो किंवा सराउंडिंग जी असतं टनेलची ती कशी असते, स्ट्रेट असते. पण जर का लूज मटेरियल असेल, अनस्टेबल सॉईल असेल तर त्यामध्ये आपण कर्व यूज करत असतो. कर्व, कारण कर्व आपण काय यूज करतो, कर्व कोणत्याही प्रकारच्या इंटरनल एक्सटर्नल प्रेशरला खूप चांगल्या पद्धतीचा रेजिस्टन्स देतो. कोण, कर्व. हे लक्षात घ्या. कर्वमध्ये
कर्व ॲक्शन जी असते ती एक्सटर्नल प्रेशरला खूप चांगल्या पद्धतीने रेजिस्टन्स देते. म्हणून हा थंब रूल पूर्ण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस प्रेशर जास्त येत असेल, फोर्स जास्त येत असेल, त्याला बॅलन्स करण्यासाठी जर तुमच्याकडे चॉईस असेल की सेक्शन कसा प्रोव्हाइड करायचा, तर मित्रांनो कर्व टाईपचा क्रॉस सेक्शन तुम्ही प्रोव्हाइड करा. तो तुमच्या एक्सटर्नल प्रेशरला किंवा एक्सटर्नल फोर्सला खूप चांगल्या पद्धतीने रेजिस्टन्स देईल कर्व टाईपचा. ओके, हा एक थंब रूल लक्षात घ्या, तो पुढे तुम्हाला कामात येणार आहे. नंतर मी हे सगळं झाल्यानंतर एक शॉर्टमध्ये जी समरी पण तुम्हाला लिहून देईन. आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा सर्क्युलर टनेल. जवळजवळ 7 प्रकारचे क्रॉस सेक्शन आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यात आपण पहिल्यांदा डिस्कस करू सर्क्युलर टनेल. ओके, सर्क्युलर टनेल. सर्क्युलर टनेल. ओके, सर्क्युलर टनेल. आता सर्क्युलर टनेल बघा, त्याचं नावातच आहे की क्रॉस सेक्शन कसं असणार आहे, सर्कल असणार आहे. क्रॉस सेक्शन कसं असणार, सर्कल. आता सर्क्युलर टनेल जो आहे मित्रांनो, तो कोणत्या प्रकारच्या इक्विपमेंटने किंवा कोणत्या टनेलिंग मेथडने कन्स्ट्रक्ट करतात असा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनलेला आहे ऑलरेडी. मग तो डाटा मी सगळा इथं घेतलेला आहे. बघा लक्ष द्या. द सर्क्युलर सेक्शन इज मोस्ट सुटेबल फ्रॉम द स्ट्रक्चरल कन्सिडरेशन. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स हा जास्तीचा असेल तर त्यावेळेस क्रॉस सेक्शन कसा प्रोव्हाइड करायचा, कर्व नेचरचा. आता सर्क्युलर सेक्शनकडे जर बघितलं तुम्ही तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन हा असा असणार का नाही रे. मग याच्या सराउंडिंगने जो काही प्रेशर त्याच्यावरती येणार आहे त्या प्रेशरला हा क्रॉस सेक्शन खूप चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार. लक्षात आलं का. सो स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात बेस्ट सेक्शन कोणता असेल तर तो आहे सर्क्युलर सेक्शन. इट इज बेस्ट सेक्शन फ्रॉम स्ट्रक्चरल कन्सिडरेशन. स्ट्रक्चरल कन्सिडरेशन मीन्स व्हॉट, एक्सटर्नल प्रेशरला, एक्सटर्नल स्ट्रेसला रेजिस्टन्स कोणता सेक्शन चांगला देतो तर सर्क्युलर. लक्षात घ्या. आणि हे आता मी सर्क्युलर सेक्शन दाखवतो म्हणजे मध्ये कॅव्हिटी आहे, मध्ये आपला टनेल आहे आणि सराउंडिंगला काय असणार, सराउंडिंगला सॉईल असेल ना, ती सॉईल त्यावरती प्रेशर एक्झर्ट करणार आहे. हे लक्षात घ्या. त्या प्रेशरला खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स करेल आपला सर्क्युलर सेक्शन. सो पहिला पॉईंट इथं महत्त्वाचा आहे की द सर्क्युलर सेक्शन इज मोस्ट सुटेबल फ्रॉम द स्ट्रक्चरल कन्सिडरेशन. It is most suitable from the structural consideration. Next, this section is constructed by using the tunnel boring machine. Recently खूप सारं वर्क हे टनेल बोरिंग मशीनने केलं जातं, TBMने. एक शिल्ड टाईपची मशीन आहे TBM. पुढे आपण त्याला इन डिटेल त्याला एक्सप्लेन करणारच आहोत. त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओच्या फॉर्ममध्ये. तर TBM मशीनचा वापर करून, टनेल बोरिंग मशीनचा वापर करून, टनेल बोरिंग मशीनचा वापर करून हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन एक्सकॅव्हेट केला जातो. किंवा ड्रिलिंग अँड ब्लास्टिंग, ड्रिल अँड ब्लास्ट आणि शिल्ड मेथड या 3 मेथड आहेत ज्याचा वापर करून आपण टनेल सर्क्युलर क्रॉस सेक्शन एक्सकॅव्हेट करतो. बट मोस्टली टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जात असतो, TBM. ओके, TBM. शिल्ड मेथड जी आहे ही अशी मेथड आहे की त्याला टिम्बरिंगची रिक्वायरमेंट नसते, पण सॉफ्ट सॉईलमध्ये आपण यूज करत असतो. सो या 3 मेथडचा वापर करून आपण सर्क्युलर क्रॉस सेक्शन एक्सकॅव्हेट करतो. नावं लक्षात असू द्या. पुढे इट इज बेस्ट सुटेबल शेप It is best suitable shape for tunnel driven using the shield method. It is best suitable shape for the tunnel ड्रिवन युझिंग द शिल्ड मेथड. शिल्ड मेथड मी तुम्हाला पुढे शिकवेल. टनेल मेथडमध्ये शिल्ड मेथडसाठी बेस्ट क्रॉस सेक्शन कोणता आहे तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन. हा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा पॉईंट आहे की विच ऑफ द फॉलोइंग शेप और क्रॉस सेक्शन इज ड्रिवन बाय युझिंग द शिल्ड मेथड. सो हा शिल्ड मेथडचा वापर करून ड्रिवन केला जात असतो. बेस्ट शेप सर्क्युलर. नेक्स्ट, दिस टाइप ऑफ सेक्शन ऑफर द ग्रेटर रेजिस्टन्स टू द एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल प्रेशर. ऑलरेडी आपण इथं डिस्कस केलं आहे की दिस सेक्शन इज बेस्ट सुटेबल फ्रॉम द स्ट्रक्चरल कन्सिडरेशन. स्ट्रक्चरल कन्सिडरेशन म्हणजे काय की हा खूप चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली एक्सटर्नल और इंटरनल प्रेशरला रेजिस्टन्स देतो. का सर बरं असं? बिकॉज ऑफ देअर क्रॉस सेक्शन. सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, कर्व नेचरचा क्रॉस सेक्शन आहे, तर हा खूप चांगल्या पद्धतीने एक्सटर्नल प्रेशरला काय करणार, रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार. तर त्यामुळे दिस टाईप ऑफ सेक्शन ऑफर्स ग्रेटर रेजिस्टन्स टू द एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल. Greater resistance to the external as well as internal pressure caused by water bearing soil and soft ground etc. लक्षात घ्या मित्रांनो, टनेल आपण कुठे कन्स्ट्रक्ट करतोय बरं? माउंटेनमध्ये जेव्हा टनेल आपण एक्सकॅव्हेट करतोय, कन्स्ट्रक्ट करतोय म्हणजे कॅव्हिटी बनवतोय, त्याच्या सराउंडिंगला काय असणार, सॉईल असणार. तर त्या सॉईलमध्ये वॉटर पण प्रेझेंट असेल. सो वॉटर बिअरिंग स्ट्राटा मीन्स व्हॉट की त्या सॉईलमध्ये वॉटर अवेलेबल आहे. तर तो काय करणार, त्यावरती प्रेशर एक्झर्ट करणार का नाही? सॉईल पण त्या टनेलवरती प्रेशर एक्झर्ट करणार का नाही? मग या एक्सटर्नल प्रेशरला इफेक्टिव्हली रेजिस्टन्स कोणता सेक्शन देत असतो? सर्क्युलर. सो इट ऑफर्स दी ग्रेटर रेजिस्टन्स टू दी एक्सटर्नल प्रेशर. लक्षात घ्या.
ऑलरेडी यावरती प्रिव्हियसली क्वेश्चन विचारला गेलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफर्स द ग्रेटर रेजिस्टन्स टू द इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल प्रेशर कॉज बाय द वॉटर बिअरिंग स्ट्राटा और लूज सॉइल. ऑलरेडी यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला आहे. सो द बेस्ट सेक्शन इज व्हॉट सर्क्युलर सेक्शन. लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे इट इज बेस्ट सुटेबल सेक्शन फॉर हायली अनस्टेबल ग्राउंड इन नॉन कोहेसिव्ह सॉइल जसं की सँड ग्रॅव्हल क्ले सॉफ्ट क्ले. लक्षात घ्या. इट इज बेस्ट सुटेबल सेक्शन फॉर हायली अनस्टेबल ग्राउंडमध्ये नॉन कोहेसिव्ह सॉईलमध्ये. ऑलरेडी यावरती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन इज यूज इन नॉन कोहेसिव्ह सॉईल. ज्या सॉईलमध्ये कोहेजनचं प्रमाण नॉन कोहेसिव्ह मीन्स व्हॉट कोहेजन झिरो मीन्स व्हॉट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्युलर झिरो. सेम मॉलिक्युलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन झिरो. कोहेजन झिरो मीन्स नॉन कोहेसिव्ह सॉईल जसं की सँड आणि ग्रॅव्हल. मग सँड आणि ग्रॅव्हल नॉन कोहेसिव्ह आहे तर इझिली ते काय करेल खाली पडेल ड्यू टू द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. आणि इझिली खाली येतं आहे म्हणजे काय इट क्रिएट्स ए मोर प्रेशर ऑन द टनेल. सो ज्यावेळेस जास्तीचं प्रेशर येणार आहे ड्यू टू द नॉन कोहेसिव्ह सॉईल किंवा अनस्टेबल ग्राउंड कंडिशन अनस्टेबल आहे तर त्याही वेळेला प्रेशर जास्त येणार तर आपण कोणतं सेक्शन प्रोव्हाइड करणार सर्क्युलर सेक्शन. नेक्स्ट दिस सेक्शन इज यूज फॉर द कन्व्हियन्स पर्पज. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. हा जो टनेल आहे कोणत्या पर्पजसाठी वापरणार आपण कन्व्हियन्स पर्पजसाठी. मीन्स वॉटर कन्वे करण्यासाठी ॲज अ वॉटर सप्लाय टनेल म्हणून, सिवेज कन्वे करण्यासाठी म्हणजे सीवर म्हणून यूज करू शकतो, गॅससाठी ऑइलसाठी आपण ह्या टनेलला यूज करू शकतो. आता आणखी एक थंब रूल मी तुम्हाला सांगतो बघा. ऑलरेडी मी एक डिस्कस केला आहे की ज्या वेळेस येणारं प्रेशर हे जास्त असेल तर कर्व टाईपचं सेक्शन तुम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. जर का प्रेशर कमी असेल म्हणजे रॉक असेल तर त्यावेळेस साईड टॉप बॉटम हे स्ट्रेट असणं गरजेचं आहे. स्ट्रेट प्रोव्हाइड करताय म्हणजे काय की त्या केसमध्ये तुम्ही त्याला ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी पण वापरू शकतात. पुढे सांगेलच मी तुम्हाला. एक गोष्ट आता टनेल हा कोणत्या कामासाठी वापरला जाणार आहे मीन्स पर्पज काय आहे त्याचा हे बघायचं असेल तर टनेलचा बॉटम बघायचा. बॉटम ऑफ द टनेल त्याला इन्व्हर्ट म्हटलं जातं. इन्व्हर्ट टनेलच्या बॉटमला काय म्हणतात इन्व्हर्ट. लक्षात घ्या इन्व्हर्ट म्हणजे बॉटम ऑफ द टनेल. आता हा सर्क्युलर टनेल आहे त्याचा बॉटम जो आहे तो कसा आहे रे कर्व बॉटम आहे. कर्व बॉटम जर का कर्व बॉटम असेल तर याला आपण ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी यूज नाही करू शकत. का बरं यूज नाही करू शकत अरे ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी हायवे किंवा रेल्वे ट्रॅकसाठी जर हायवे पेमेंट टाकायची किंवा रेल्वेचा ट्रॅक टाकायचा आहे तर बेस कसा असावा लागतो फ्लॅट बेस असावा लागतो. तर तुम्हाला इथं काय करावं लागेल एवढं मटेरियल तुम्हाला फिलिंग करावं लागेल आणि हे फिलिंग फक्त इथंच नाही तर अलॉंग द लेंथ ऑफ द टनेल तुम्हाला फिलिंग करावी लागणार. सो खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिलिंग करावी लागेल. अल्टिमेटली काय होणार आहे की आपल्या टनेलची कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वाढेल. त्यामुळे जर का बेस किंवा इन्व्हर्ट जर का कर्व असेल तर त्या टाईपचा टनेल यूज करायचा कन्व्हियन्स पर्पजला. जर बेस किंवा म्हणजे इन्व्हर्ट जर का फ्लॅट असेल किंवा टेन्स टू फ्लॅट असेल तर त्यावेळेस आपण कशासाठी यूज करणार त्याला ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी. परत एकदा बोलतो बेस किंवा इन्व्हर्ट जर का कर्व शेपमध्ये असेल पूर्ण कर्व असेल तर त्याला यूज करायचा कन्व्हियन्स पर्पजसाठी म्हणजे वॉटर सिवेज ऑइल गॅस ट्रान्सपोर्टसाठी आपण त्याला यूज करू शकतो. फ्लॅट बेस जर असेल तर त्याला ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी वापरायचा. आता सर्क्युलर टनेल आहे याचा बेस कसा आहे इन्व्हर्ट कसा आहे याचा कर्व आहे तर याला कशासाठी यूज करणार तुम्ही कन्व्हियन्स पर्पजसाठी. ओके इट इज बेस्ट फॉर दी कन्व्हियन्स पर्पज म्हणजे वॉटर किंवा सिवेज ट्रान्सपोर्टेशनसाठी. तोच पॉईंट आपण नेक्स्ट लिहिला आहे बघा. इट इज नॉट सुटेबल फॉर द ट्रॅफिक पर्पज. वाय सिन्स मोर फिलिंग विल बी रिक्वायर्ड फॉर टू प्रोव्हाइड ए फ्लॅट इन्व्हर्ट म्हणजे काय बेस. सो जो बेस आहे तो फ्लॅट बनवण्यासाठी आपल्याला खूप सारं फिलिंग करावं लागतं आणि फिलिंग जी आहे ती फक्त ठराविक लेंथसाठी नाही तर अलॉंग द लेंथ ऑफ टनेल आपल्याला ती फिलिंग करावी लागते. त्यामुळे आपली कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वाढते. ओके हे झाले काही महत्त्वाचे पॉईंट. नेक्स्ट इट इज स्ट्रॉंगेस्ट अँड इकॉनॉमिकल सेक्शन. वाय सिन्स हॅव्हिंग मोर क्रॉस सेक्शन एरिया फॉर लिस्ट पेरीमीटर. मित्रांनो ही तर सर्क्युलर सेक्शनची प्रॉपर्टी जॉमेट्रिकल प्रॉपर्टी हे आपण फिजिक्समध्ये पण शिकतो हे आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पण शिकतो की ज्या वेळेस आकाशातनं पडणारा पाण्याचा थेंब हा स्पेरिकल शेपच का घेतो एक सर्क्युलर शेपच का घेतो बिकॉज हा मोर क्रॉस सेक्शन एरिया अवेलेबल करून देतो फॉर लिस्ट पेरीमीटर. लक्षात घ्या. सो फॉर लिस्ट कमीत कमी पेरीमीटरला हा जास्तीचा क्रॉस सेक्शन एरिया अवेलेबल आपल्याला करून देतो म्हणून हा क्रॉस सेक्शन मित्रांनो इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शन. नेक्स्ट
पण यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते काही डिसॲडव्हान्टेज पण आहेत, त्याचे काही डिफिकल्टी पण येते आपल्याला, जसं की कन्स्ट्रक्शन करताना डिफिकल्टी येणार आहे. पण जर का TBM मशीन तुम्ही वापरलं, टनेल बोरिंग मशीन, तर काही डिफिकल्टी नाही, कारण डायरेक्ट बरोबर तो आपल्याला सर्क्युलर क्रॉस सेक्शन प्रोव्हाइड करतो. आता याच्यामध्ये कॉन्क्रीटची लायनिंग करणं मात्र डिफिकल्ट जातं. लायनिंग करणं म्हणजे काय की एकदा का तुमचा टनेल कन्स्ट्रक्ट झाला का त्याला एक परमनंट फॉर्ममध्ये आपण काय करत असतो, सपोर्ट प्रोव्हाइड करतो, ज्याला लायनिंग म्हटलं जातं. ही अशी टनेल लायनिंग आपण टनेल क्रॉस सेक्शनला प्रोव्हाइड करत असतो. तर कॉन्क्रीटची लायनिंग इथं मात्र प्रोव्हाइड करणं थोडं डिफिकल्ट जात असतं इन केस ऑफ द सर्क्युलर सेक्शन. त्यासोबतच जेव्हा मकिंग ऑपरेशन आपण करणार, मकिंग ऑपरेशन मीन्स वॉट, एक्सकॅव्हेटेड मटेरियलला उचलायचं आणि त्याला एका ठराविक जागेवरती डंप करून द्यायचं, दॅट अ प्रोसेस इज नोन ॲज द मकिंग. एक्सकॅव्हेटेड मटेरियलला उचलायचं, त्याला फिल करायचं आपल्या ट्रकमध्ये आणि एका पर्टिक्युलर जागेवरती टाकून यायचं, याला म्हणतात मकिंग. सो या मकिंग ऑपरेशनसाठी आपल्याला मकिंग ट्रॅक टाकावा लागतो आणि तो मकिंग ट्रॅक टाकणं सुद्धा इथं डिफिकल्ट जातं. का बरं डिफिकल्ट जातं? अहो, मकिंग ट्रॅक टाकायचं आहे तुम्हाला, तर परत बेस कसा असावा लागेल, फ्लॅट बेस असावा लागेल का नाही? मग तो फ्लॅट बेस बनवण्यासाठी परत तुम्हाला फिलिंग करावी लागेल. त्यामुळे मित्रांनो मकिंग ऑपरेशन सुद्धा याच्यामध्ये कसं होतं, डिफिकल्ट होतं. इट इज ऑल्सो डिफिकल्ट फॉर मकिंग ऑपरेशन. कॉन्क्रीट लायनिंग याच्यात डिफिकल्ट आहे, त्यासोबत मकिंग ऑपरेशन सुद्धा याच्यात डिफिकल्ट आहे. हा एक सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन टनेलचा. तर यामध्ये ही दाखवली टनेलची लायनिंग, दिस इज टनेल लायनिंग, आणि एक्सकॅव्हेशनची लायनिंग, शेवटची एक्सकॅव्हेशन लायनिंग. अशी एक इमेज तुम्ही काढू शकता. दिस इज सर्क्युलर क्रॉस सेक्शन. ओके, it is strongest and economical section since having more cross section एरिया फॉर लिस्ट पेरिमीटर. याच्यावरती सुद्धा आतापर्यंत प्रिव्हियसली क्वेश्चन बनलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन हॅव दी मोर क्रॉस सेक्शन फॉर लिस्ट पेरिमीटर, किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये क्वेश्चन आलेला आहे. नंतर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन इथं PYQ तर सॉल्व्ह करूनच येणार आहे, तेव्हा तुमच्या लक्षात आणखी येऊन जाईल. सो सर्क्युलर सेक्शनमध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट, सगळे महत्त्वाचे पॉईंट बघा. कोणकोणते पॉईंट्स इथं महत्त्वाचे आहेत? आधी सर्क्युलर सेक्शनची प्रॉपर्टी डिस्कस करू की स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे एक्सटर्नल किंवा इंटरनल प्रेशर जो येणार आहे त्याला जर रेजिस्टन्स द्यायचा असेल तर सर्क्युलर सेक्शन हा सगळ्यात बेस्ट आहे. इट इज बेस्ट सेक्शन फॉर द स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट, कमीत कमी पेरिमीटरला हा मॅक्झिमम क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला अवेलेबल करून देतो. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. इट ऑफर्स द ग्रेटर प्रेशर किंवा ग्रेटर रेजिस्टन्स टू द एक्सटर्नल और इंटरनल प्रेशर विच इज कॉज्ड बाय एक्सटर्नल सॉईल, वॉटर और वॉटर बेरिंग स्ट्राटा. यांच्यामुळे येणाऱ्या प्रेशरला हा खूप चांगल्या पद्धतीने रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो. कोणत्या पर्पजसाठी वापरणार हो याला आपण? सर बेस त्याचा कसा आहे, इन्व्हर्ट त्याचा कसा आहे, फ्लॅट आहे का कर्व आहे? कर्व आहे. त्यामुळे आपण याला कन्व्हेन्स पर्पजसाठी, सिवेज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपण याला यूज करत असतो. ट्रान्सपोर्टेशनसाठी मात्र वापरत नाही, हायवे किंवा रेल्वेसाठी. याचं कारण हायवे किंवा रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी आपल्याला बेस फ्लॅट असावा लागतो आणि फ्लॅट बेस जर इथं बनवायचा असेल तर आपल्याला खूप सारं फिलिंग करावं लागतं, जे की आपण इथं करत नाही इकॉनॉमीसाठी. त्यामुळे आपण याला कन्व्हेन्स पर्पजला वापरत असतो. कोणत्या प्रकारचं मशीन आपण इथे यूज करतो? टनेल बोरिंग मशीन. त्यानंतर ड्रिल करायचं, ब्लास्ट करायचं, ड्रिल अँड ब्लास्ट, किंवा शिल्ड मेथड. शिल्ड मेथडचा वापर करून हा सगळ्यात बेस्ट क्रॉस सेक्शन आहे की जो शिल्ड मेथडचा वापर करून ड्रिवन केला जात असतो. हे लक्षात घ्या. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यासोबतच कोणत्या टाईपच्या सॉईलमध्ये आपण याला कन्स्ट्रक्ट करणार आहोत? जर का सॉईल हायली अनस्टेबल असेल, नॉन कोहेसिव्ह इन नेचर असेल तर तिथं आपण सर्क्युलर क्रॉस सेक्शन एक्सकॅव्हेट करणार. हे झाल्यात मित्रांनो सर्क्युलर शेपच्या किंवा सर्क्युलर क्रॉस सेक्शन टनेलच्या काही बेसिक प्रॉपर्टीज. या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तुम्हाला IS 4880 पार्ट 2 मध्ये तुम्हाला मिळतील. तर त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत. सगळ्या प्रॉपर्टी एक्झामच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या आहेत. आतापर्यंत आयोगाचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही अभ्यासले, त्यांचा व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या पॉईंटला मी स्टार केलेत, जसं की शिल्ड मेथडचा वापर करून, नॉन कोहेसिव्ह सॉईल असेल, त्यानंतर इथं स्ट्रक्चरल कन्सिडरेशन म्हटलं असेल, ओके, किंवा इट ऑफर्स द ग्रेटर रेजिस्टन्स, हे सगळे स्टार पॉईंट जे मी केलेत ना, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. इथं इट इज द स्ट्रॉंगेस्ट अँड इकॉनॉमिकल सेक्शन बिकॉज इट प्रोव्हाइड्स द मोर क्रॉस सेक्शन फॉर लिस्ट पेरिमीटर. हे सगळे PYQ आहेत, हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. तर तुम्ही काय करा, आपल्या नोट्समध्ये व्यवस्थित प्रॉपर व्हिडिओला पॉज करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या, ओके, आणि नंतर त्याची डायग्राम काढावी वाटली तुम्हाला तर डायग्राम पण काढून घ्या. हे झालं सर्क्युलरबद्दल. आता सर्क्युलर नंतर पुढचा जो काही क्रॉस सेक्शन आहे तो आहे इलिप्स. आधी मी तुम्हाला इलिप्टिकल क्रॉस सेक्शन इथं दाखवतो, नंतर आपण या प्रॉपर्टीचा स्टडी करू. बघा, इलिप्स आपण मॅथमॅटिक्समध्ये किंवा थोडक्यात जॉमेट्रीमध्ये इलिप्स आपण ड्रॉ करायचो. बघा, असे दोन प्रकारचे इलिप्स तुम्ही बघितले असणार. हा असा एक इलिप्स असतो
ठीक आहे. आणि असा एक व्हर्टिकल इलिप्स तुम्ही बघितला असणार, असा एक व्हर्टिकल इलिप्स असतो. ओके, हा व्हर्टिकल. आता हा एक ॲक्सिस झाला, हा एक ॲक्सिस झाला. आता या इलिप्समध्ये जर बघितलं मित्रांनो, तर या इलिप्समध्ये हा जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस मोठा दिसतोय, लेंथने मोठा दिसतोय. तर आपण या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला काय म्हणायचो, याला आपण म्हणत होतो मेजर ॲक्सिस, मेजर ॲक्सिस. आणि हा जो व्हर्टिकल ॲक्सिस, ज्याची लेंथ जी आहे त्याची लेंथची कमी आहे, त्याला आपण म्हणतो मायनर ॲक्सिस. मायनर ॲक्सिस. आता याचं इक्वेशनची इथं गरज नाही आपल्याला. या केसमध्ये जर का व्हर्टिकल इलिप्स असेल, तर यामध्ये बघा मेजर ॲक्सिस कोणता आहे, हा झाला मेजर ॲक्सिस. व्हर्टिकल ॲक्सिस इज द मेजर ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो आहे तो मायनर ॲक्सिस. हा झाला मायनर ॲक्सिस, मायनर ॲक्सिस. हा झाला मेजर ॲक्सिस, मेजर ॲक्सिस. ओके. आता इथं दोन प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही इझिली देऊ शकता. बघा, दोन कोणता मला सांगा रे, इलेप्टिकल टाईपचा टनेल कोणत्या प्रकारच्या ग्राउंड कंडिशनमध्ये यूज करणार. पहिला क्वेश्चन, रॉकमध्ये का सॉईलमध्ये. इमेज बघून लक्षात त्याचा आन्सर द्या. बघा इमेज कशी आहे, स्ट्रेट बाउंड्री दिसत आहे का कर्व दिसत आहे. कर्व दिसत आहे सर. अरे कर्व दिसत असतील तर कुठे वापरणार आपण, ज्या ठिकाणी प्रेशर जास्त येईल. प्रेशर जास्त कुठे येतो, रॉकमध्ये येतो का सॉईलमध्ये येतो, नॉर्मल सॉईल किंवा लूज सॉईलमध्ये येतो. लूज सॉईलमध्ये, कारण लूज सॉईल इझिली खाली पडते ना. खाली पडत असताना ती टनेलवरती पडते आणि टनेलवरती पडते म्हणजे टनेलवरती ती प्रेशर एक्झर्ट करते. रॉकच्या बाबतीत कसं आहे रे, रॉक हा सेल्फ सपोर्टिंग आहे, तो स्वतःला सपोर्ट करतो, त्यामुळे तो इझिली खाली पडत नाही. तर तो टनेल लाईनिंगवरती प्रेशर एक्झर्ट करत नाही. जर का कर्व शेपचा टनेल असेल तर तो लूज सॉईलमध्ये किंवा सिम्पली सॉईलमध्ये वापरला जात असतो. हा झाला पहिला क्वेश्चन. दुसरा, कोणत्या बरं पर्पजसाठी याला यूज करणार तुम्ही. याला तुम्ही ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी यूज करणार का कन्व्हियन्स पर्पजसाठी यूज करणार. अगेन इथं बघा की त्याचा इन्व्हर्ट कसा आहे, बेस कसा आहे. जर आता तुम्ही या टाईपचा यूज केला ज्याचा मेजर ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे, तर तुमच्या लक्षात येईल की इथं बेस जो आहे तो बऱ्यापैकी फ्लॅट आहे, तर तुम्ही याला ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी यूज करू शकता. पण जर का तुम्ही ह्या टाईपचा टनेल जर यूज केला, इलेप्टिकल टनेल इन विच द मेजर ॲक्सिस इज व्हर्टिकल मेजर ॲक्सिस व्हर्टिकल आहे, अशा टाईपचा यूज केला, तर मित्रांनो इथं जो इन्व्हर्ट दिसतोय तो कसा दिसतोय रे, इन्व्हर्ट कर्व शेपमध्ये दिसतोय. फ्लॅट आहे का, नाही आहे. मग याला जर का फ्लॅट बनवायचं असेल आपल्याला, तर परत आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, फिलिंग करावं लागणार. म्हणून हा आपण ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी नाही यूज करत. हा कशासाठी यूज करणार आपण, कन्व्हेन्स पर्पजसाठी, म्हणजे वॉटर सप्लाय किंवा सिवेज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. येत्या लक्षात तुम्हाला हे काय बेसिक प्रॉपर्टीज आहेत. सो दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही क्रॉस सेक्शनला बघितल्या देऊ शकतात. हा कोणत्या पर्पजसाठी वापरला जाईल आणि कोणत्या सॉईलमध्ये कन्स्ट्रक्ट केला जाईल. आता आपण ॲज पर दी IS 4880 पार्ट 2 कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत दिलेल्या आहेत, त्या प्रॉपर्टीज आता इथं समजून घेऊया. त्यातली पहिली आता चला लक्ष द्या, इलिप्टिकल टनेल. ओके, दिस सेक्शन इज यूज इन द ग्राउंड सॉफ्टर दॅन दी रॉक. रॉकपेक्षा सॉफ्टर ग्राउंड म्हणजेच काय रे, सॉफ्ट सॉईल. कुठे यूज करणार याला, सॉफ्ट सॉईलमध्ये. आत्ताच म्हटलं मी तुम्हाला सॉफ्ट सॉईलमध्ये. त्याचे सराउंडिंग कशी आहे, बाउंड्री कशा आहेत, कर्व आहेत. कर्व बाउंड्री मीन्स व्हॉट, इट रेजिस द प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर मोर इफेक्टिव्हली. सो सॉफ्ट सॉईलमध्ये याला आपण यूज करतो. हा एक पॉईंट महत्त्वाचा झाला. इन ऑर्डर टू हॅव बेटर रेजिस्टन्स टू द एक्सटर्नल प्रेशर, द मेजर ॲक्सिस शुड बी व्हर्टिकल. मेजर ॲक्सिस इथं हॉरिझॉन्टल आहे, इथं मेजर ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकल आहे. इलेप्टिकल टाईपचा जो टनेल असतो त्यामध्ये मित्रांनो मेजर ॲक्सिस हा व्हर्टिकल ठेवला जातो. का, इन ऑर्डर टू रेजिस्ट द एक्सटर्नल प्रेशर मोर इफेक्टिव्हली. एक्सटर्नल प्रेशर जो काही येणार आहे, या बाजूने जो काही एक्सटर्नल प्रेशर येणार आहे, या एक्सटर्नल प्रेशरला रेजिस्टन्स मोर इफेक्टिव्हली कोणता टनेल देतो या दोघांपैकी, ज्या टनेलचा मेजर ॲक्सिस व्हर्टिकल असेल, इट रेजिस द एक्सटर्नल प्रेशर मोर इफेक्टिव्हली. त्यामुळे हे जे दोन टनेल इथं दाखवलेत मी, यापैकी हा टनेल आपण वापरत नाही. आपण कोणत्या प्रकारचा टनेल यूज करतो, द टनेल क्रॉस सेक्शन इन विच व्हर्टिकल ॲक्सिस दॅट इज द मेजर ॲक्सिस. लक्षात घ्या. सो इन ऑर्डर टू हॅव बेटर रेजिस्टन्स टू द एक्सटर्नल प्रेशर, better resistance to the external pressure, the major axis of the tunnel kept vertical. ओके, हा पॉईंट ही महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनाने. इलेप्टिकल टनेलमध्ये व्हर्टिकल ॲक्सिस शुड बी मेजर ॲक्सिस. नेक्स्ट, दिस टनेल्स आर यूज फॉर द कन्व्हेन्स पर्पज. कन्व्हेन्स पर्पजसाठी मीन्स वॉटर किंवा सिवेज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. सर्क्युलर कुठे यूज करत होते, वॉटर किंवा सिवेजमध्ये, बरोबर, कन्व्हेन्स पर्पजसाठी. असं का हो सर, बिकॉज ऑफ देअर बेस कसा आहे त्याचा, कर्व बेस आहे, तो फ्लॅट नाही आहे. फ्लॅट जर का बेस असता तर तुम्ही त्याला ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी यूज केला असता, बट द बेस इज व्हॉट, कर्व बेस. त्यामुळे आपण याला कन्व्हेन्स पर्पजसाठी यूज करतो. नेक्स्ट, इट इज नॉट सुटेबल फॉर द ट्रॅफिक. इट इज नॉट सुटेबल फॉर द ट्रॅफिक बिकॉज ऑफ देअर नॅरो बेस.
फ्लॅट बेससाठी आपल्याला मोर इथं फिलिंग करावी लागेल. दे आर डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट. हेच नाही, जे टनेल ज्या टनेलचा क्रॉस सेक्शन हा कर्व असतो हे डिफिकल्ट जातात कन्स्ट्रक्शनसाठी, कारण तशा पद्धतीचं कर्व प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला खूप स्किल लेबर लागतात. त्यामुळे ऑपरेशन किंवा कन्स्ट्रक्शन वर्क थोडं डिफिकल्ट जातं. ओके, सर्क्युलर पण सेम त्याचा डिसएडव्हान्टेज आहे, हे पण त्याचाच डिसएडव्हान्टेज आहे. नेक्स्ट सेम टनेल लाइनिंग अँड मकिंग ऑपरेशन इज ऑल्सो डिफिकल्ट. अगेन द पॉईंट इज सेम. मकिंग ऑपरेशनसाठी ट्रॅक लागतो आपल्याला, आणि त्या ट्रॅकसाठी परत आपल्याला फिलिंग करावा लागतो. त्यामुळे मकिंग ऑपरेशनसुद्धा इथं कसं होतं, डिफिकल्ट होतं. टनेल लाइनिंगसुद्धा इथं डिफिकल्ट होत जाते, लक्षात घ्या. सो हे काही त्याचे डिसएडव्हान्टेज म्हणता येईल तुम्हाला. ओके, हे त्याचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस म्हणता येतील. सो हा पार्ट मी इथून काढून टाकतो, कारण नेक्स्ट स्लाइडवर त्याची डायग्राम दिलेलीच आहे. सो टनेल लाइनिंग अँड मकिंग ऑपरेशन्स आर डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट. सो हे काही पॉईंट झालेत. पण आता इथून एक्झामच्या दृष्टिकोनाने कोणते पॉईंट महत्त्वाचे लक्षात घ्या. त्याचा यूज, दिस टनेल इज यूज फॉर द कन्व्हेन्स पर्पज. हा कन्व्हेन्स पर्पजला मीन्स कोणत्या कामासाठी वापरला जातोय. नेक्स्ट की हा जो आहे बेटर रेजिस्टन्स कधी देणार, जेव्हा त्याचा मेजर ॲक्सिस व्हर्टिकल असेल आणि कोणत्या टाईपच्या सॉईलमध्ये तुम्ही याला यूज करता. हे पॉईंट इथं महत्त्वाचे. हे 3 पॉईंट इथं इलेक्ट्रिकलचे महत्त्वाचे आहेत, ते व्यवस्थित नोट डाऊन करा आणि तुम्ही त्याची डायग्राम ड्रॉ करू शकतात. असा इलेक्ट्रिकल टनेल आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये हा जो काही ॲक्सिस आहे, दिस ॲक्सिस इज द मायनॉर ॲक्सिस, आणि हा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे इट इज नोन ॲज द मेजर ॲक्सिस. ओके, ही डायग्राम तुम्हाला वाटली तर तुम्ही ड्रॉ करू शकतात. अदरवाईज या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत, या प्रॉपर्टीज लिहून घ्या. इलेक्ट्रिकल टनेल. ओके, इलेक्ट्रिकल टनेल. सॉफ्ट सॉईल, मेजर ॲक्सिस शुड बी व्हर्टिकल, अँड विच पर्पज, कन्व्हेन्स पर्पज. ओके, हा झाला 2 नंबर. नंबर 3 एग शेप किंवा त्याला आपण ओव्हल शेप टनेल म्हणतो. बघा त्याचा क्रॉस सेक्शन बघा, तुमच्या लक्षात येईल. आता आधी आपण डिस्कस केला राजांनो सर्क्युलर, हा सर्क्युलर. नंतर आपण बघितला इलेप्टिकल. ओके, थोडासा इलेप्टिकल. ओके, हा इलेक्ट्रिकल आणि हा आहे आता एग शेप. आता या एग शेपमध्ये काय होतं, बेस बघा, तिघांचा बेस बघा. याचा बेस जो आहे हा सर्क्युलरचा तो सेम आहे, जसं साईड असतील टॉप असेल. पण जेव्हा तुम्ही इलिप्टिकल बघतात तर त्याचा बेस थोडा नॅरो होतो. पण जेव्हा तुम्ही एक शेप बघतात, तर एक शेपमध्ये आणखी जो बेस आहे मित्रांनो तो आणखी नॅरो होतो, नॅरो होत चालला आहे बेस. ओके, तो बेस कसा होतोय, नॅरो होत चालला आहे. सो या बेसवरती मग आता सांगा रे मला, या सेक्शनकडे बघितल्यानंतर हा ओल किंवा एक टाईपचा शेप आहे, याचा बेस कसा आहे, इनवर्ट कसा आहे, खूप नॅरो आहे. मग आता बेस जर काही एवढा नॅरो असेल तर तुम्ही याला ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी वापरणार का? अरे बेस नॅरो आहे, इन्वर्ट नॅरो आहे, म्हणजे याला आपण कन्व्हेन्स पर्पजसाठी वापरणार. मग कन्व्हेन्स पर्पजमध्ये पण 2 पर्पज आहेत. एक तुम्ही वॉटर सप्लायसाठी यूज करू शकतात किंवा मेनली सिवेजसाठी यूज करू शकतात. तर एग शेप किंवा ओव्हल शेप जो आहे हा सिवेज ट्रान्सपोर्टसाठी बेस्ट सेक्शन आहे. सिवेजला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी बेस्ट सेक्शन आहे बिकॉज ऑफ देअर नॅरो बेस. याचा बेस कसा आहे, खूप नॅरो बेस आहे. आणि ड्यू टू दॅट नॅरो बेस दिस क्रॉस सेक्शन मेंटेन्स सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी. हे तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये शिकणार. सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी काय असते? सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी इट इज द मिनिमम वेलॉसिटी ॲट विच देर इज नो सिल्टिंग. कोणत्याही प्रकारची सिल्टिंग ती तुम्हाला बघायला मिळणार नाही. कारण लक्षात घ्या, जसं जसा फ्लो जो वेलॉसिटी जी आहे फ्लोची ती कमी होत जाते ना, तर त्यामध्ये जे सस्पेंडेड पार्टिकल्स असतात ते बॉटमला डिपॉझिट व्हायला सुरुवात करतात. आणि ज्या वेलॉसिटीला ते डिपॉझिट होतात दॅट वेलॉसिटी इज नोन ॲज द सिल्टिंग वेलॉसिटी. एक असते सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी, की अशी वेलॉसिटी ज्या वेलॉसिटीला कोणत्याही प्रकारचं सिल्टिंग तिथं जमा होणार नाही आहे, सिल्ट जमा होणार नाही आहे, सस्पेंडेड पार्टिकल डिपॉझिट होणार नाही आहे. दॅट वेलॉसिटी इज नोन ॲज अ सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी. सो हा एग शेप किंवा ओव्हल शेप जो क्रॉस सेक्शन आहे इट मेंटेन्स दी सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी. ड्यू टू दॅट याला पर्टिक्युलर सिवेज ट्रान्सपोर्टसाठी वापरला जात असतो. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा तुम्ही स्टडी करणार सिवेजच्या पार्टमध्ये. द बेस्ट सेक्शन फॉर सिवेज ट्रान्सपोर्टेशन इज वॉट, एग शेप किंवा ओव्हल शेप टनेल. ठीक आहे. सो यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जात असतो, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि बाकीचं याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ना रे ते आपल्याला इथं गरजेचं नाही. आता याला कन्स्ट्रक्ट करताना पण नंबर ऑफ सेंटरचा वापर करून कन्स्ट्रक्ट केलं जात असतं. तिथं आपल्याला त्याचं कन्स्ट्रक्शन कसं होतं ते आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा आता हा कुठे वापरला जातो? दिस सेक्शन यूज इन अ सॉफ्ट सॉईल. अगेन सॉफ्ट सॉईल. वाय इट इज यूज इन सॉफ्ट सॉईल? कारण बेस त्याचं सराउंडिंग कशी कर्व आहे, कर्व सराउंडिंग जर असेल तर सॉफ्ट सॉईलमध्ये आपण यूज करतो. त्यासोबतच स्ट्रॅटिफाईड रॉकमध्ये, रॉक आहे पण स्ट्रॅटिफाईड रॉक आहे. स्ट्रॅटिफाईड मीन्स लेअरच्या फॉर्ममध्ये ब्रेक झालेला रॉक आहे.
त्यामध्ये तुम्ही याला यूज करू शकता. दिस सेक्शन हॅज अ नॅरो क्रॉस सेक्शन at bottom, hence it is best suitable for carrying a sewage and a tunnel carrying a sediment. ज्याच्यामधून सिवेज ट्रान्सपोर्ट होणार, इट इज बेस्ट सुटेबल सेक्शन फॉर द सिवेज अँड टनेल कॅरिंग द सेडिमेंट्स. बिकॉज नॅरो बेस असल्यामुळे इट मेंटेन्स सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी. इथं सिल्ट डिपॉझिट होणार नाही आहे, त्यामुळे सेडिमेंट ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सिवेज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी याचा यूज केला जातो. They maintain the self-cleansing velocity of flow of sewage both in dry as well as rainy season. They maintain self-cleansing velocity of flow in dry and rainy. हे तिघं पॉईंट इथं अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हा जो सेक्शन आहे हा सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी मेंटेन करतो. त्यानंतर हा सिवेज ट्रान्सपोर्टेशनसाठीचा बेस्ट सेक्शन आहे आणि सॉफ्ट सॉईलमध्ये किंवा रॉक जर असेल, पण स्ट्रॅटिफाईड रॉक असेल तर त्यामध्ये याला यूज केलं जातं. बघा, पहिला सेक्शन बघितला सर्क्युलर सेक्शन. व्हॉट इज द पर्पज और व्हॉट इज द यूज ऑफ द सर्क्युलर सेक्शन? कन्व्हियन्स पर्पज. वॉटर कॅरी करण्यासाठी, सिवेज कॅरी करण्यासाठी पण वापरू शकतो. इलेक्ट्रिकल सेम कन्व्हियन्स पर्पज, वॉटर कॅरी करण्यासाठी किंवा सिवेज कॅरी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. बट व्हॉट अबाउट द ओवल शेप किंवा एक शेप? इट इज ओनली यूज फॉर द सिवेज पर्पज. वाय? बिकॉज इट मेंटेन्स द सेल्फ क्लिझिंग वेलॉसिटी. त्यानंतर कोणत्या टाईपच्या सॉईलमध्ये यूज करणार? सर्क्युलर सेक्शन. हायली अनस्टेबल सॉईल असेल किंवा नॉन कोहेसिव्ह सॉईल असेल तिथं आपण त्याला यूज करतो. इलेक्ट्रिकल सॉफ्ट ग्राउंडमध्ये, हा सुद्धा सॉफ्ट ग्राउंडमध्ये. रॉक असेल, पण रॉक जर का स्ट्रॅटिफाईड असेल तर तिथं आपण याला यूज करणार. हा झाला एक शेप और ओवल शेप. ओवल याला का म्हणतात? बिकॉज ड्यू टू देअर शेप, तो जो शेप आहे तो एक सारखा ओल सारखा दिसतो म्हणून ओल शेप. ठीक आहे. सो या प्रॉपर्टीज लिहून घ्या. ही डायग्राम ड्रॉ करायची असेल तुम्हाला तुम्ही ड्रॉ करू शकता. नेक्स्ट, याच्यानंतर चौथा जो काही क्रॉस सेक्शन आहे तो आता एक नवीन क्रॉस सेक्शन बघा इथं ॲड केलेला आहे. नवीन कोडमध्ये सुद्धा हा ॲड केला आहे. इग्लिप्स. आता इग्लिप्स क्रॉस सेक्शन काय आहे? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ, त्याच्या नावातच आहे, एग आणि इलिप्स. एक शेप आणि इलिप्स या दोघांना तिथं काय केलं आहे? ॲड केलं. बघा, इग्लिप्स एग शेप प्लस इलिप्स या दोघांचे ॲडिशन मिळून हा नवीन एक क्रॉस सेक्शन बनतो. रिसेंटली याला ॲड केला आहे इग्लिप्स. पण याचं कन्स्ट्रक्शन करणं हे खूप डिफिकल्ट जातं. इग्लिप्स शेप. सो काही पार्ट जो आहे त्याचा, आता इग्लिप्स म्हणजे काय? त्याचा टॉप जो असेल तो इलिप्स सारखा असेल आणि बॉटम जो असेल तो कसा असणार? एग शेप सारखा असेल. ओके, इग्लिप्स शेप. सो इग्लिप्स हॅव ॲडव्हान्टेज ओव्हर दी एग शेप सेक्शन ॲज इट इज स्मूथर इन कर्वेचर. तसं कर्वेचर कसा स्मूथ असतो. अँड इट इज हायड्रोलिकली मोर इफिशियंट दॅन दी एग. एक शेपपेक्षा हायड्रोलिकली मोर इफिशियंट असतो इग्लिप्स शेप. सो एक लक्षात घ्या, इग्लिप्स. ओके, आणि हा कशापासून बनलेला असतो? एग शेप आणि इलिप्स या दोघांना कंबाईन करू. याच्यानंतर पुढचा जो शेप आहे मित्रांनो, हॉर्सशू. हा बेस्ट सेक्शन आहे फॉर द ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशनसाठी. पण त्यात पण रेल्वेसाठी मोस्टली हा रेल्वेमध्ये यूज केला जातो. हॉर्सशू त्याच्या नावाचंच आहे हॉर्सशू. म्हणजे हा जो काही क्रॉस सेक्शन आहे हा बघितला ना तर घोड्याच्या नालसारखा दिसतो. घोड्याची जी नाल असते, पायाला जी नाल टोकली जाते, त्याचा जो शेप असतो हॉर्सशू शेपचा टनेल. आता याच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आधी आपण डिस्कस करू आणि नंतर मग आपण त्याची डायग्राम पण बघूयात. हॉर्सशू टाईप्स. आता बघा हा कसा बनतो. दीज कन्सिस्ट ऑफ सेमी सर्क्युलर रूप. त्याचा रूप कसा आहे? सेमी सर्क्युलर. ओके, देन टुगेदर विथ आर्च साइड अँड कर्व इन्व्हर्ट. कसा आहे त्याचा? कर्व इन्व्हर्ट अँड कर्व इन्व्हर्ट. ओके, कर्व इन्व्हर्ट म्हणजे आता जर मित्रांनो मी इथं डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न केला, बघा हा शेप जर ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर काय म्हटलं त्यांनी? सेमी सर्क्युलर. ओके, टॉप. साईड कशा असतील त्याच्या? आर्चच्या फॉर्ममध्ये. आणि बेस त्याचा कसा असेल? कर्व इनवर्ट. तर असा काय हा क्रॉस सेक्शन आपल्याला बघायला मिळतो. एक प्रकारचा पॉलिसेंट्रिक क्रॉस सेक्शन आहे. हा बनत असताना डिफरंट टाईप्स ऑफ सेंटर आपल्याला घ्यावे लागतात. सो टॉपला असतो सेमी सर्कल, साईडला असणार आर्च आणि खाली असणार कर्व. सो अशा टाईपचा हा जो सेक्शन बनतो त्याला आपण काय म्हणतो? हॉर्सशू. हा बघा, हा असा हॉर्सशू सेक्शन आपल्याला बघायला मिळतो की याचा टॉप जो आहे तो कसा? सेमी सर्क्युलर. साईड जे आहेत थोड्याशा अशा आर्च शेपमध्ये असतात. डायरेक्टली स्ट्रेट इथं दिसत आहे पण आर्च शेपमध्ये असतात. आणि बेस पण त्याचा कसा असतो? थोडासा कर्व असतो. ओके, थोडासा कर्व असतो. सो मी त्याला व्यवस्थित ड्रॉ करतो. बघा
सो हा सेमी सर्क्युलर टॉप, हा टॉपचा जो काही पोर्शन आहे इट इज सेमी सर्क्युलर टॉप, सेमी सर्क्युलर टॉप. साईड ज्या आहेत, साईड या आर्च साईड, आर्च साइड्स. आणि बेस जो आहे मित्रांनो लक्षात घ्या, हा जो बेस जो आहे किंवा इनवर्ड जो आहे हा कसा आहे, कर्वड. जर कर्वड बेस असेल तर त्याला म्हणतो आपण हॉर्स शू. आणि जर बेस पूर्णपणे फ्लॅट केला, जर का फ्लॅट बेस असेल तर त्याला म्हणतात मॉडिफाईड हॉर्स शू. फ्लॅट बेस जर का असेल, इन्व्हर्ट फ्लॅट जर असेल तर त्याला म्हणतात मॉडिफाईड हॉर्स शू. दोघांमध्ये फरक काय, हॉर्स शू आणि मॉडिफाईड हॉर्स शू, फक्त बेसचा. याचा जो काही बेस असतो तो कसा असतो, कर्वड असतो. मॉडिफाईड हॉर्स शूचा बेस कसा असतो, फ्लॅट असतो, फ्लॅट. लक्षात घ्या. मग आता प्रॉपर्टीज आपण डिस्कस करू. बघा कसा तयार होतो तो. इट कन्सिस्ट ऑफ सेमी सर्क्युलर रूप टुगेदर विथ आर्च साइड अँड बेस इज कर्वड बेस, इन्वर्ट, कर्व इन्वर्ट. इट इज मोस्ट पॉप्युलर फॉर ट्रॅफिक टनेल, फॉर रोडवे अँड रेल्वे रूट. इट इज मोस्ट पॉप्युलर फॉर द ट्रॅफिक टनेल. ॲज अ ट्रॅफिक टनेल म्हणून याला यूज केला जातो बिकॉज ऑफ देअर फ्लॅट बेस. बेस जो आहे कर्व जरी असला तर तो कर्व जो आहे टेन्स टू फ्लॅट असतो. सो बेस जो आहे खूप चांगला बेस आपल्याला मिळतो, त्यामुळे आपण इझिली त्यावरती पेवमेंट किंवा ट्रॅक जे आहे रेल्वे ट्रॅक प्लेस करू शकतो. सो याला मोस्टली कुठे यूज केला जातं, ट्रॅफिक पर्पजसाठी. ओके, नेक्स्ट. दे हॅव प्रोव्हाइड इनफ किंवा दे हॅव इनफ फ्लॅट बेस, दे हॅव इनफ फ्लॅट बेस टू प्रोव्हाइड वर्किंग स्पेस फॉर द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन करत असताना ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन आपल्याला साईडला वर्किंगसाठी बरीचशी स्पेससुद्धा अवेलेबल होत असते. सो इट प्रोव्हाइड्स द मोर स्पेस फॉर द वर्किंग. दे रेजिस्ट इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल प्रेशर बाय यूजिंग द एक्सेस ॲक्शन ॲट द बॉटम. दे आर सुटेबल इन सॉफ्ट ग्राउंड. वाय इट इज सुटेबल फॉर सॉफ्ट ग्राउंड, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सुटेबल फॉर सॉफ्ट ग्राउंड, कारण बनतो कसा आहे तो बघा ना, लक्ष द्या ना. वरती सेमी सर्क्युलर म्हणजे कर्वच आला, साईड कशा आहे आर्च शेपमध्ये, परत कर्वच आल्यात. बेस कसा आहे त्याचा, कर्वच आहे, मीन्स कर्वच आहे. सो आपण याला कुठे यूज करतो, सॉफ्ट ग्राउंडमध्ये, सॉफ्ट सॉईलमध्ये आपण त्याला यूज करतो. These tunnel combine the advantages of circular section and D-shaped section. These tunnels are difficult to construct. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आर्च बघायला मिळतील, ज्या ज्या ठिकाणी कर्व शेप बघायला मिळेल किंवा नंबर ऑफ सेंटर्स बघायला मिळतील, दे आर डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट. ते कसे असणार, डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट. पण त्यासोबतच आता हा आधीचा पॉईंट जो तो अतिशय महत्त्वाचा आहे. सर्क्युलर सेक्शन आणि डी शेप सेक्शन या दोघं सेक्शनचं कंबाईन ॲडव्हान्टेज आपल्याला हा सेक्शन देतो. हॉर्स शू सेक्शन जो आहे हा दोघांचा आपल्याला ॲडव्हान्टेज देत असतो, सर्क्युलर ॲज वेल ॲज डी शेप. डी शेप अजून बघायचा आहे आपल्याला, मग तुमच्या लक्षात येईल हा दोघांचा ॲडव्हान्टेज कसं देतो. ओके, पुढे नोट. मॉडिफाईड हॉर्स शू इट इज फ्लॅटर बेस. मॉडिफाईड हॉर्स शू मीन्स व्हॉट, मॉडिफाईड हॉर्स शू जो सेक्शन आहे, हॉर्स शू सेक्शन, इट हॅज फ्लॅटर बेस अँड इझी टू कन्स्ट्रक्ट अँड चेंज इन टू द सर्क्युलर सेक्शन विथ मिनिमम ॲडिशनल एक्सपेंडिचर. लक्ष द्या बघा, हा जो काही मॉडिफाईड हॉर्स शू आहे आणि हॉर्स शू या दोघांमध्ये फक्त फरक काय आहे, बेस. याचा बेस जो आहे हा थोडासा कर्व बेस असतो, पण याचा बेस जो आहे मॉडिफाईड हॉर्स शूचा बेस पूर्णपणे कसा असतो, फ्लॅट असतो. आता फ्लॅट बेस असल्यामुळे हा शेप ना डायरेक्टली इझिली तुम्हाला सर्क्युलर सारखा बघायला मिळतो. कसा बघा, लक्ष द्या. हा टॉप जो आहे पूर्ण सेमी सर्क्युलर टॉप आहे. आता तुम्ही थोडासा ॲडिशनल एक्सपेंडिचर जर केला, म्हणजे ॲडिशनल आणखी खर्च जर केला, तर तुम्ही इकडचा पार्ट रिमूव्ह करून तुम्ही त्याला कशामध्ये कन्वर्ट करू शकता, सर्क्युलर सेक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतात इझिली. किंवा फक्त साईडचा पार्ट जो आहे त्याला व्हर्टिकल जर का केलं तर हा डी टाईपमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. डी टाईप पुढे तुम्हाला मी डी टाईप सांगणार आहे. सो मॉडिफाईड हॉर्स शू असेल किंवा हॉर्स शू असेल, हा दोघांचा आपल्याला कंबाईन ॲडव्हान्टेज देत असतो, सर्क्युलर ॲज वेल ॲज डी शेप. ठीक आहे. आणि बेस याचा फ्लॅट असल्यामुळे याला मोस्टली आपण कोणत्या पर्पजसाठी यूज करतो, रोडवे और रेल्वे पर्पजसाठी. ठीक आहे, लक्षात घ्या, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी. सो हे दोन पॉईंट तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. एक कोणत्या पर्पजसाठी आणि कोणत्या टाईपच्या सॉईलमध्ये. सॉईल कशावरनं ठरते, त्याचा क्रॉस सेक्शन ऑब्झर्व करायचा. जर कर्व क्रॉस सेक्शन असेल, आर्चेस असतील त्याच्यामध्ये, सॉफ्ट ग्राउंडमध्ये याला यूज करणार. बेस जर का फ्लॅट असेल, ट्रान्सपोर्टेशन. कर्व बेस असेल तर कशात यूज करणार, त्याला आपण कन्व्हेन्स पर्पजसाठी. परत एकदा लक्षात घ्या, हा शेप कसा बनतो, याचा टॉपला आहे सेमी सर्क्युलर रूप, साईडला आहेत आर्चेस आणि बेस आहे कर्व. आणि बेस जर का पूर्णपणे फ्लॅट असेल तर मॉडिफाईड हॉर्स शू. पुढे बेस त्याचा फ्लॅट असल्यामुळे किंवा टेन्स टू फ्लॅट असल्यामुळे याला कुठे यूज करतो आपण, इट इज फॉर ट्रॅफिक पर्पज, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी आपण याला यूज करतो.
त्यासोबतच दिस क्रॉस सेक्शन प्रोव्हाइड्स द मोर वर्किंग स्पेस ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन होत असताना साईडला तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वर्किंग स्पेस जो आहे तो अवेलेबल करून देतो. इट प्रोव्हाइड्स द मोर वर्किंग स्पेस. ऑलरेडी यावरती मॅच द फॉलोइंगमध्ये क्वेश्चन विचारला आहे की कोणता सेक्शन जो आपल्याला मोर वर्किंग स्पेस प्रोव्हाइड करतो, तर हॉर्स शू. त्यानंतर मित्रांनो सुटेबल इन सॉफ्ट ग्राउंड बिकॉज ऑफ देअर शेप. आणि हा पॉईंट महत्त्वाचा आहे की सर्क्युलर सेक्शन आणि डी शेप सेक्शन या दोघांचा आपल्याला कंबाईन ॲडव्हान्टेज कोणता सेक्शन देतो, हॉर्स शू सेक्शन. लक्षात घ्या. सो व्यवस्थित हे लिहून घ्या. आणि हा तर कॉमन पॉईंट आहे की इट इज डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट बिकॉज ऑफ देअर शेप. नंबर ऑफ सेंटर्स आपल्याला इथं घ्यावे लागतात किंवा शेप आपल्याला इथं बघावा लागतो त्याचा, तर त्यामुळे हा कन्स्ट्रक्ट करताना थोडा डिफिकल्ट जातो. हॉर्स शू. ओके, हॉर्स शू. मॉडिफाईड हॉर्स शूमधला फरक लक्षात आला तुम्हाला. फक्त आणि फक्तचा बेस कसा आहे, फ्लॅट. आता यानंतर पुढे डी शेप किंवा सेगमेंटल रूप. डी शेप और सेगमेंटल रूप. लक्ष द्या. डी शेप सेक्शन ऑलरेडी याला हा जो सेगमेंटल रूप टनेल जो आहे याला डी शेप म्हणतात. याच्यावरनं पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्रिव्हियसली बनला आहे की सेगमेंटल रूप टाईपचा जो सेक्शन आहे याला काय म्हणतात, त्याला डी शेप म्हणतात. बिकॉज ऑफ देअर क्रॉस सेक्शन जेव्हा तुम्ही बघता त्या शेप जवळ बघता तर तो तुम्हाला डायरेक्ट डी टाईप दिसतो. म्हणजे बघा त्याचा टॉप जो असतो तो असतो सेमी सर्क्युलर रूप असतो. साईड मात्र इथं कशा असतात, व्हर्टिकल असतात. साईड कशा असतात, व्हर्टिकल असतात. आणि बेस पण त्याचा कसा असतो, पूर्णपणे फ्लॅट असतो. मग हा जो काही शेप आपल्याला बघायला मिळतो हा आपल्याला इंग्लिश अल्फाबेटचा जो कॅपिटल डी आहे तसा आपल्याला दिसतो, म्हणून याला डी शेप म्हणतात. डी शेप. मग आता बघा रे तुम्ही सहजपणे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. याच्या साईड व्हर्टिकल आहेत, त्याचा बेससुद्धा फ्लॅट आहे, बरोबर का नाही. फक्त त्याचा टॉप जो आहे तो कसा आहे, आर्च शेपमध्ये प्रोव्हाइड केला आहे. मग बरं याला कुठे यूज करणार आपण, तर याला आपण हार्ड रॉकच्या टाईपमध्ये पण यूज करू शकतो. बट मोस्टली याला कुठे यूज करतात की ज्या टाईपच्या सॉईलमध्ये टॉपला प्रेशर जास्त येणार आहे. काय म्हणतोय मी, टॉपला प्रेशर जास्त येणार आहे. म्हणजे टॉपला लूज मटेरियल आहे आणि साईडला जे मटेरियल आहे ते रॉक आहे. मग साईडला जर का रॉक मटेरियल असेल, सेल्फ सपोर्टिंग असेल तर कर्व प्रोव्हाइड करायची गरज नाही. मग आपण ह्या साईड कसे देणार, व्हर्टिकल. पण टॉपला मटेरियल लूज आहे तर ते जास्तीचं प्रेशर एक्झर्ट करेल. त्यामुळे टॉप कसा याचा सेमी सर्क्युलर कर्व टॉप आहे. ओके, मग आता याच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करूयात. बघा, डी शेप कॉमनली यूज इन अ सबवे अँड नेव्हिगेशन पर्पज. कुठे यूज करतात त्याला, सबवे आणि नेव्हिगेशन पर्पजसाठी. यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्रिव्हियसली विचारला गेलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग टनेल इज यूज फॉर द नेव्हिगेशन पर्पज ऑर सबवे. भुयारी मार्ग. ओके, सबवे मीन्स वॉट, भुयारी मार्ग. नेव्हिगेशन और सबवेसाठी आपण याला यूज करत असतो. बेस कसा आहे याचा, फ्लॅट आहे. त्यामुळे कोणत्या पर्पजसाठी यूज करणार आपण, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी. ओके, कन्व्हेन्ससाठी याला वापरणार नाही. दिस सेक्शन हॅज रूप इन सेमी सर्क्युलर. रूप जो आहे तो सेमी सर्क्युलर आहे इन शेप विथ व्हर्टिकल साईड कशात, व्हर्टिकल आणि फ्लॅट बेस. बेस कसा आहे त्याचा, फ्लॅट. हॉर्स शू आणि याच्यातला फरक कळतोय तुम्हाला. हॉर्स शूमध्ये जो रूप आहे तो सेमी सर्क्युलर, इथं पण रूप सेमी सर्क्युलर. साईड तिथं कशा होत्या, आर्चमध्ये. इथं साईड कशा आहेत, व्हर्टिकल. बेस तिथं कर्व होता, इथं बेस कसा आहे, फ्लॅट आहे. लक्षात येतं आहे का तुम्हाला, हा फरक समजून घ्या. दिस इज ऑल्सो नोन ॲज द डी शेप टनेल. डी शेप सेगमेंटल रूप, इट इज ऑल्सो नोन ॲज द डी शेप. वेगळं काय त्यात लॉजिक नाही, त्याचा जो शेप आहे तो अल्फाबेट डी सारखा दिसतो, कॅपिटल. इट इज सुटेबल फॉर रॉकी एरिया. रॉकी एरियासाठी मीन्स रॉकमध्ये यूज करू ना, बिकॉज ऑफ देअर व्हर्टिकल साइड्स. The risk of failure or collapse caused by external pressure from the water or loose soil on the top. लक्षात घ्या, टॉपला जी सॉईल प्रेझेंट आहे ती लूज सॉईल आहे. इट एक्झर्ट्स दी मोर प्रेशर टॉपला. तर मग तिथं सेक्शन कसा प्रोव्हाइड करायचा, कर्व. बिकॉज कर्व इज व्हेरी इफेक्टिव्ह इन रेजिस्टिंग द प्रेशर. म्हणून टॉपला इथं काय आपण सेमी सर्क्युलर रूप आपण प्रोव्हाइड करतोय. मग असं ग्राउंड कंडिशन असेल की टॉपला प्रेशर जास्तीचं येणार आहे, साईडला रॉक आहे, तर तिथं तुम्ही याला प्रोव्हाइड करू शकतात, डी शेप. पुढे दे आर इझी टू कन्स्ट्रक्ट अँड रिक्वायर्ड कम्पॅरेटिव्हली थिक लायनिंग. याला कम्पॅरेटिव्हली थिक लायनिंगची गरज असते. इतर जे क्रॉस सेक्शन आपण आता डिस्कस केले त्यांच्यापेक्षा इथं लायनिंग आपल्याला थोडी थिक वापरावी लागते. जाड लायनिंग आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. आता तुम्ही म्हणाल असं का हो सर, का बरं आपल्याला जास्तीची लायनिंग इथं प्रोव्हाइड करावी लागते, बिकॉज ऑफ देअर शेप. इथं साईड कशा आहेत रे, व्हर्टिकल आहेत. आतापर्यंत जेवढे क्रॉस सेक्शन तुम्ही डिस्कस केले साईड कशा होत्या, कर्व साईड होत्या. सो कर्व साईड प्रेशरला खूप चांगल्या पद्धतीने रेजिस्टन्स देतात. इथं साईड कशात, व्हर्टिकल आहेत. सो व्हर्टिकल साईड आहेत. एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतो की थिकनेस जी आहे लायनिंगची थोडी वाढवून घेतो. जर इथं कर्व साईड असत्या, अशा कर्वच्या फॉर्ममध्ये असत्या तर काही गरज नाही. पण व्हर्टिकल साईड आहेत ना,
मग त्यामुळे आपण काय करतो, थोडीशी थिकनेस वाढवून घेतो प्रेशरला इफेक्टिव्हली रेजिस्टन्स देण्यासाठी, लक्षात घ्या. आणि स्ट्रेट असल्यामुळे इट इज व्हेरी इझी टू कन्स्ट्रक्ट, साईड स्ट्रेट असल्यामुळे इट इज व्हेरी इझी टू कन्स्ट्रक्ट. सर हे त्याचे काही पॉईंट्स आहेत महत्त्वाचे. एक तर तो कन्स्ट्रक्ट कसा होतो त्याचा हा पॉईंट, की रूप जो आहे तो कसा आहे, त्याचा सेमी सर्क्युलर, साईड आहेत व्हर्टिकल, बेस आहे फ्लॅट. नेव्हिगेशन पर्पजसाठी, सबवे कन्स्ट्रक्शनसाठी यूज केला जातो असतो. यालाच आपण काय म्हणतो, डी शेप. आणि ज्या ठिकाणी टॉपला मटेरियल जे आहे खूप लूज मटेरियल आहे तिथे याला यूज करा. आणि याची लायनिंग जी आहे मात्र कम्पॅरेटिव्हली याच्यामध्ये लायनिंग जी आहे ती जास्तीची प्रोव्हाइड केली जाते. हे काही बेसिक प्रॉपर्टी झाल्यात डी शेप किंवा सेगमेंटल टाईप टनेलच्या. पुढे आता आहे पूर्ण रेक्टँग्युलर टनेल किंवा बॉक्स टनेल. रेक्टँग्युलर टनेल और बॉक्स टनेल, मोस्टली हा जो टनेल आहे हा पेडिस्ट्रियन पर्पजसाठी यूज केला जात असतो. पेडिस्ट्रियनसाठी, ओके, म्हणजे जसं सबवेमध्ये जे टनेल असतात पेडिस्ट्रियन पर्पजसाठी, जिथून इझिली काय होतील, ॲनिमल किंवा मेन्स जे असतील ते ट्रॅव्हल करतील पेडिस्ट्रियन पर्पजसाठी. आणि सगळ्या साईड कशात राहायच्या, सगळ्या साईड याच्या स्ट्रेट आहेत. मग याला सेल्फ सपोर्टिंग ग्राउंडमध्ये आपण यूज करतो, मीन्स हार्ड रॉकमध्ये. इट इज यूज इन हार्ड रॉक अँड सुटेबल फॉर पेडिस्ट्रियल ट्रॅफिकसाठी सुटेबल सेक्शन आहे. देन इट इज कन्स्ट्रक्टेड बाय कट अँड कव्हर मेथड. हे लक्षात घ्या, कट अँड कव्हर मेथडचा वापर करून, जी स्पेशलाइज मेथड आहे त्याचा वापर करून हा सेक्शन आपण कन्स्ट्रक्ट करत असतो. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज अ बॉक्स टनेल बिकॉज ऑफ देअर व्ह्यू. बघा बॉक्स टाईपमध्ये दिसतो हा बॉक्स टनेल, याला म्हणतात बॉक्स टनेल. रेक्टँग्युलर टनेल इज ऑल्सो नोन ॲज द बॉक्स टनेल. सगळ्या साईड याच्या कशा स्ट्रेट आहेत त्यामुळे आपण याला हार्ड रॉकमध्ये यूज करतो. आणि मेन पर्पज इज वॉट, पेडिस्ट्रियन पर्पज. काही विद्यार्थी म्हणतील की सर याला आपण ट्रान्सपोर्टेशन पर्पज मीन्स वॉट, हायवे किंवा रेल्वेसाठी यूज नाही करू शकत का? करू शकतात. वाय? बिकॉज ऑफ देअर फ्लॅट बेस तुम्ही करू शकतात. बट हा सेक्शन मोस्टली कशासाठी वापरला जातो, पेडिस्ट्रियन पर्पजसाठी. आता यानंतर रिमेनिंग एक सेक्शन राहिला आहे, त्याचं नाव आहे पॉलिसेंट्रिक टनेल. आता पॉलिसेंट्रिक मीन्स वॉट, त्याच्या नावातच आहे की ज्या टनेलला बनवण्यासाठी नंबर ऑफ सेंटर्सचा वापर केला जात असतो, दॅट इज द पॉलिसेंट्रिक. मग इलिप्स जो आहे त्यालाही बनवण्यासाठी नंबर ऑफ सेंटर वापरतात. इलिप्सला 2 सेंटर वापरतात. एक शेपसाठी 3-4 सेंटरचा वापर केला जात असतो. त्यानंतर हॉर्स शूटला पण नंबर ऑफ सेंटर वापरले जात असतात. हे सगळे पॉलिसेंट्रिकचे एक्झाम्पल आहेत. बट पॉलिसेंट्रिक जो आहे पर्टिक्युलर ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी वापरला जातो. नंबर ऑफ सेंटरचा वापर करून बनलेला टनेल आहे. आणि कोणत्या पर्पजसाठी वापरतात, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी. ओके, पुढे. सो दीज टनेल सेक्शन हॅव नंबर ऑफ सेंटर्स. पुढे, बेस ऑफ द सेक्शन आर इनफ फ्लॅट टू सुटेबल फॉर अ ट्रॅफिक रिक्वायरमेंट. हा कशासाठी वापरतात, ट्रॅफिकसाठी वापरला जात असतो. ट्रॅफिक कॅन बी यूज फॉर ट्रॅफिक पर्पज, म्हणजे हायवे किंवा रेल्वेसाठी. These tunnel required greater skill in construction and centering for more are expensive. नंबर ऑफ सेंटर्स असल्यामुळे याचं कॉस्ट जे आहे कन्स्ट्रक्शन ती वाढते. त्यानंतर जे तिथं कन्स्ट्रक्शन वर्कर जे असतील ते तुम्हाला खूप स्किल वर्कर लागतात. ओके, आणि सेंटरिंगसाठी जो फॉर्मवर्क वापरणार आहे ते पण ॲडव्हान्स फॉर्मवर्क आपल्याला वापरावं लागतं. मोस्ट ऑफ द मॉडर्न टनेल्स आर पॉलिसेंट्रिक इन नेचर. And horseshoe and modified horseshoe are the example of the polycentric tunnel. आता इथं काही विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडतो की सर तुम्ही असं म्हटले इलिप्टिकलला 2 सेंटर लागतात, एक शेपला 3-4 सेंटर तिथं पण लागतात, हॉर्सशूलाही नंबर ऑफ सेंटर लागतात, मॉडिफाईडलाही नंबर ऑफ सेंटर लागतात. पण मग यामध्ये फक्त हॉर्सशू आणि मॉडिफाईड हॉर्सशूलाच पॉलिसेंट्रिक का म्हटलं आहे, बिकॉज ऑफ देअर पर्पज. इलिप्टिकल किंवा एक शेप जे आहेत ते कन्व्हेन्स पर्पजसाठी वापरतात. दे आर नॉट यूज फॉर द ट्रॅफिक पर्पज. पॉलिसेंट्रिक जो आहे नंबर ऑफ सेंटरपासून तर बनलेला असतो, बट इट इज यूज फॉर द ट्रॅफिक पर्पज, ट्रान्सपोर्टेशन पर्पज. हॉर्सशू आणि मॉडिफाईड हॉर्सशू हे दोघं असे आहेत की ते ट्रॅफिक पर्पजला वापरतात, म्हणून दे आर एक्झाम्पल ऑफ द पॉलिसेंट्रिक टनेल. हे लक्षात घ्या. सो पॉलिसेंट्रिक टनेलचं एक्झाम्पल, यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आता आयोगाने अगोदर विचारलेले आहेत. सो पॉलिसेंट्रिक टनेलचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, हॉर्सशू आणि मॉडिफाईड हॉर्सशू. कोणत्या पर्पजसाठी वापरणार, ट्रॅफिक पर्पजसाठी. आणि दे हॅव नंबर ऑफ सेंटर्स. बघा नेक्स्ट त्याच्यावर त्याची एक इमेज असेल, हे बघा या अशा पॉलिसेंट्रिक कन्स्ट्रक्ट करत असताना नंबर ऑफ सेंटर्स इथं काय असतात आपल्याला बघायला मिळतं. तर हे झालं मित्रांनो सगळं कशाबद्दल, शेप ऑफ द टनेलबद्दल ॲज पर दी IAS 4880 पार्ट 2. मग आता आपण जे काही डिस्कशन केलं आहे त्याला आपण इथं शॉर्टमध्ये थोडं लिहिण्याचा प्रयत्न करूया. बघा shape of tunnel, shape of the tunnel, then purpose, then type of soil,
आणि काही एक्स्ट्रा पॉईंट. काही एक्स्ट्रा पॉईंट्स असतील. ओके, आता बघा यांना आपण थोडं एक समरीच्या फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी इथं लिहून घेऊ. नंबर 1 सपोज आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शन. बोला आता हा सर्क्युलर जो क्रॉस सेक्शन आहे तो कोणत्या पर्पजसाठी आपण यूज करणार? सर्क्युलर क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे मीन्स बेस त्याचा नॅरो आहे. ओके, तर त्याला आपण कोणत्या पर्पजसाठी यूज करणार? कन्व्हेयन्स पर्पजसाठी. ओके, कन्व्हेयन्स, मी फक्त कन्व्हेयन्स लिहितो मग तुम्हाला याचा अर्थ समजून जाईल. कन्व्हेयन्स म्हणजे दोघं कामासाठी, म्हणजे सीवेज असेल, वॉटर सप्लाय असेल, गॅस असेल, त्यासाठी त्याला कन्वे करण्यासाठी आपण याला यूज करतो. सॉईल कोणती? अनस्टेबल सॉईल, बरोबर, किंवा सॉईल, किंवा आपण इथं काय म्हटलं आहे ऑर नॉन कोहेसिव्ह सॉईल. अँड म्हणूया. अनस्टेबल सॉईल म्हणजेच काय? लूज सॉईल आणि नॉन कोहेसिव्ह. नॉन कोहेसिव्ह. आता एक्स्ट्रा पॉईंट काय की इट इज बेस्ट सेक्शन. इट इज बेस्ट सेक्शन फ्रॉम स्ट्रक्चरल consideration. Next, more area for least perimeter. Next, constructed by using TBM shield method आणि ड्रिल अँड ब्लास्ट मेथड. हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत इथं. ओके, हे काही एक्स्ट्राचे पॉईंट आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट, सर्क्युलर नंतर दुसरा आपण बघितला इलिप्टिकल. बोला आता हा इलिप्टिकल आपण कधी यूज करणार? इलिप्टिकल. सो याचा यूज जो होता कन्व्हेन्स, इलिप्टिकल सेम कन्व्हेन्स. आणि सॉईल कोणती असेल? लूज सॉईल. ओके, लूज सॉईलमध्ये यूज करणार. यात एक्स्ट्रा पॉईंट इलिप्टिकलचा नाही आहे. ओके, इलिप्टिकलचा एक्स्ट्रा पॉईंट आपण एक देऊ शकतो. एक्स्ट्रा पॉईंट इलिप्टिकलचा कोणता? की मेजर ॲक्सिस वर्टिकल. मेजर ॲक्सिस कसं असणं गरजेचं आहे? वर्टिकल. पुढे नंबर 3 एग शेप, किंवा आपण त्याला काय म्हणतो ऑर ओव्हल शेप. बोला कुठे यूज करणार याला? कन्व्हेन्स पर्पजसाठी, पण बेस्ट कशासाठी आहे? सिवेजसाठी. कुठे यूज करणार? लूज सॉईलमध्ये. अगेन लूज सॉईल. आणि यामध्ये जो एक्स्ट्राचा पॉईंट आहे तो काय असणार? तो बघा मी इथे लिहितो. इट मेंटेन्स सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी. या अशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट नोट्स याची बनवू शकतात, समरी तुम्ही बनवू शकतात, ज्याचा फायदा तुम्हाला काय होईल मित्रांनो? एक्झाममध्ये होईल, रिव्हिजनसाठी होणार आहे. नेक्स्ट, एक शेप झाला. आता पुढचा कोणता आहे? नंबर 4 हॉर्सशू. ओके, आता हॉर्सशू कोणत्या पर्पजसाठी यूज करणार? ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी. ओके, म्हणजे ट्रॅफिक पर्पजसाठी, पण मोस्टली हा यूज केला जातो रेल्वेमध्ये. कुठे यूज केला जातो? रेल्वेमध्ये. कोणत्या टाईपच्या सॉईलमध्ये यूज करणार? अगेन त्याचा शेप कर्व आहे, सो लूज सॉईलच असेल. आणि यामधला पॉईंट एक एक्स्ट्रा पॉईंट की इट प्रोव्हाइड more space at bottom
हा बॉटमला जास्तीची स्पेस, एक्स्ट्रा स्पेस प्रोव्हाइड करतो. हॉर्स शू आणि मॉडिफाईड हॉर्स शू दोघं याच्यामध्ये येतील. मॉडिफाईड हॉर्स शूचा फक्त बेस कसा असतो मित्रांनो, फ्लॅट असतो. ठीक आहे. नेक्स्ट डी शेप. ओके, डी शेप किंवा सेगमेंटल हा कुठे यूज करणार, कोणत्या पर्पजसाठी यूज करणार, सबवे, नेव्हिगेशन, आणि याला तुम्ही रॉकमध्ये यूज करू शकता. किंवा ज्या ठिकाणी टॉपला सॉईल लूज आहे, ठीक आहे, टॉपला सॉईल कशी आहे, लूज आहे, रॉक कॉमा सॉईल लूज ॲट टॉप, ते तुम्ही याला यूज करू शकता. ठीक आहे. डी शेप झाला. पुढे आता याच्यात काही एक्स्ट्रा पॉईंट एवढा नाही आहे महत्त्वाचा. डी शेप नंतर रेक्टँग्युलर, ओके, रेक्टँग्युलर. आता बोला रेक्टँग्युलर कुठे वापरला जाणार, कोणत्या पर्पजसाठी, रेक्टँग्युलर जो आहे तो पेडेस्ट्रियन ट्रॅफिकसाठी, पेडेस्ट्रियन ट्रॅफिकसाठी. पुढे कोणत्या टाईपच्या सॉईलमध्ये, रॉक, आणि यात एक्स्ट्रा पॉईंट काय की कट अँड कव्हर मेथडचा वापर करतो आपण, कट अँड कव्हर मेथड. नेक्स्ट 7 नंबर पॉलिसेंट्रिक. पॉलिसेंट्रिक. आता पॉलिसेंट्रिक म्हणजे काय रे मित्रांनो, नंबर्स ऑफ सेंटर्स याच्यामध्ये असतील, पण पर्पज कोणता असेल पॉलिसेंट्रिकचा, ट्रॅफिक पर्पज किंवा ट्रान्सपोर्टेशन, ट्रॅफिक पर्पज और ट्रान्सपोर्टेशन पर्पज. सॉईल कोणती असणार, पॉलिसेंट्रिक. अगेन द नेचर इज व्हॉट, कर्व इन नेचर, म्हणजेच काय, सॉफ्ट सॉईल. आणि यात महत्त्वाचा की पॉईंट काय की याचे एक्झाम्पल काय, हॉर्स शू अँड मॉडिफाईड हॉर्स शू. ओके, या अशा पद्धतीने थोडीशी समरी जी आहे तुम्ही बनवू शकतात, ज्याचा फायदा तुम्हाला कुठे होईल, जेव्हा एक्झाम आपली जवळ असते रिव्हिजनच्या वेळेला. अशा पद्धतीने तुम्ही एक समरी जी व्यवस्थित बनवून घ्या या शेपनंतर, आणि व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. यात तुम्हाला तुमच्या पद्धतीने आणखी काही पॉईंट्स जे तुम्ही ॲड करू शकतात. जसं प्रिव्हियसली आपण बघितलं तर मला वाटतं हे एवढे पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनाने सफिशियंट आहेत. तर यातनं तुम्ही काय करू शकतात, आणखी या PPTमधनं थेरॉटिकल काही पॉईंट्स आपण इथं आपल्या ह्या एका पेजवरती ॲड करू शकतो. सो असं एक पेज आपलं रेडी झालं ना, तर याचा वापर तुम्हाला रिव्हिजनला नक्कीच होणार. ठीक आहे. हे झालं मित्रांनो सगळं शेप ऑफ दी टनेलबद्दल. सगळ्या प्रकारचे शेप आपण इथं डिस्कस केलेत. यासोबत एक छोटासा टॉपिक आहे साईज ऑफ द टनेल, तो पण आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करूया, आणि नंतर रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करू. आता साईज ऑफ द टनेल जे आहे मेनली ती डिफरंट टाईप्स ऑफ फॅक्टरवरती डिपेंड करत असते. यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन IAS मध्ये एकदा विचारला आहे की विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर डिसाईड द साईज ऑफ द टनेल. टनेलची जी साईज आपल्याला ठेवायची, साईज काय डिनोट करते, डायमेन्शन. साईज काय डिनोट करते, डायमेन्शन, म्हणजे विड्थ किती असेल, हाईट किती असेल, थोडक्यात जो काही क्रॉस सेक्शन आहे त्या क्रॉस सेक्शनच्या डायमेन्शन ठरवतो, मीन्स साईज ऑफ द टनेल. इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ फॅक्टर्स. सो 1 by 1 ते फॅक्टर आधी आपण इथं डिस्कस करूया. साईज ऑफ द टनेल. So size of the tunnel indicates the dimension of the cross section. Dimension of the cross section. Cross section काय इंडिकेट करतो, शेप ऑफ द टनेल. शेप ऑफ द टनेलचे जे डायमेन्शन्स असतील ते डायमेन्शन म्हणजेच काय, साईज ऑफ द टनेल. दे मेनली डिपेंड्स अपॉन पर्पज ऑफ द टनेल. कोणत्या पर्पजसाठी तुम्ही टनेल यूज करताय, ट्रॅफिक पर्पजसाठी का कन्व्हियन्स पर्पजसाठी. ट्रॅफिक असेल तर सिंगल लेन आहे का मल्टी लेन आहे, डबल लेन आहे. सो कोणत्या पर्पजसाठी तुम्ही यूज करताय त्या पर्पजच्या अकॉर्डिंग इथं आपल्याला डायमेन्शन द्यावे लागतात. नेक्स्ट टाईप ऑफ द ट्रॅफिक आणि व्हॉल्यूम ऑफ द ट्रॅफिक. मी आता म्हटल्याप्रमाणे सिंगल लेन आहे, डबल लेन आहे, मल्टी लेन आहे, एक ट्रॅक आहे, 2 ट्रॅक आहे, किंवा वॉटर तुम्ही कन्वे करताय, किती व्हॉल्यूमचा वॉटर तुम्ही कन्वे करताय त्यावरती पण डिपेंड करत असते. सो टाईप ऑफ ट्रॅफिक अँड व्हॉल्यूम ऑफ द ट्रॅफिक. नेक्स्ट साईडला क्लिअरन्स, साईड क्लिअरन्स. ओके, किंवा साईड क्लिअरन्स जे आहे, साईड क्लिअरन्स रिक्वायर्ड. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल क्लिअरन्स किती द्यायचा आपल्याला. एकदा का रेल्वे ट्रॅक टाकल्यानंतर साईडला जे क्लिअरन्स प्रोव्हाइड करावे लागतात त्यावरती सुद्धा आपल्याला डायमेन्शन्स आपण त्याच्यानुसार ठरवत असतो, किती क्लिअरन्स तुम्ही प्रोव्हाइड करताय व्हर्टिकली किंवा साईडला हॉरिझॉन्टल. टाईप अँड ड्रेनेज कंडिशन. टाईप अँड कंडिशन ऑफ द ड्रेनेज सिस्टीम. पुढे आपण जेव्हा सर्व्हिसेबिलिटीमध्ये बघणार की ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती साईडला ड्रेनेज सिस्टीम द्यावी लागते, मग त्याच्या डायमेन्शन वरतून आपल्याला टोटल डायमेन्शन ठरवावे लागतात. सो हाही एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हाही एक फॅक्टर आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजेच काय, थिकनेस ऑफ द लायनिंग. लायनिंगची थिकनेस. ओके,
जी थिकनेस आपण प्रोव्हाइड करतो लायनिंगची त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे की थिकनेस इन MM इज इक्वल टू 82 टाइम द डायमीटर इन मीटर. हा एक इम्पेरिकल फॉर्म्युला आहे ज्याला मी इन डिटेलमध्ये लायनिंगच्या चॅप्टरमध्ये स्टडी करणारच आहे, तुमच्यासोबत आपण डिस्कस करूयात. पण एक फॉर्म्युला लक्षात घ्या की जी थिकनेस असते टनेल लायनिंगची आणि डायमेन्शन जे आहेत म्हणजे डायमीटर ऑफ द सर्क्युलर टनेल हे एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. डायमीटर म्हणजेच काय, डायमेन्शन म्हणजेच काय, साईज. तर थोडक्यात साईज ऑफ द टनेल ही कशावरती डिपेंड करत असते, थिकनेस ऑफ द टनेल लायनिंगवरती सुद्धा डिपेंड करते. आणि शेवटी एस्थेटिक की तो एस्थेटिकली चांगला सुद्धा दिसला पाहिजे. सो हे एवढे फॅक्टर्स आहेत की ज्यावरती आपण काय डिसाईड करतो, साईज ऑफ द टनेल. आणि व्हॉट इज द साईज ऑफ द टनेल, डायमेन्शन ऑफ द टनेल. क्रॉस सेक्शनचे जे डायमेन्शन असतात त्याला आपण साईज ऑफ द टनेल म्हणतो. तो डिपेंड करतो कोणत्या पर्पजसाठी तुम्ही टनेल यूज करताय. नेक्स्ट, तिथं ट्रॅफिकचं कंडिशन कशी आहे किंवा टाईप्स ऑफ ट्रॅफिक कोणती यूज करताय, व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक किती आहे, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स किंवा व्हर्टिकल क्लिअरन्स तुम्ही किती प्रोव्हाइड करताय, टाईप ऑफ ड्रेनेज सिस्टीम किंवा कंडिशन ऑफ ड्रेनेज सिस्टीम कशी आहे, थिकनेस ऑफ द लायनिंग यावरती डिपेंड करते. आणि नेक्स्ट फॅक्टर आहे एस्थेटिक. सो एवढे फॅक्टर आहेत जे डिसाईड करतात की डायमेन्शन किती असतील म्हणजे साईज ऑफ टनेल किती असणार. त्यानंतर मित्रांनो SP बिंद्रामध्ये हायवे टनेलसाठी किंवा रेल्वे टनेलसाठी काही स्पेसिफिकेशन प्रोव्हाइड केलेत, ते आपण आता नेक्स्ट स्लाईडवरती डिस्कस करूया. बघा हे बघा. सो तर आपण नोट पॉईंटमध्ये डिस्कस करतोय. जर का हायवे ट्रॅफिक असेल, सगळ्यात आधी आपण बघूया हायवे ट्रॅफिक आणि नंतर आपण डिस्कस करणार रेल्वे ट्रॅफिक. आता हायवेची जर का ट्रॅफिक असेल मीन्स ट्रान्सपोर्टेशन पर्पजमध्ये आपण हायवे बघतो आता व्हेकल, तर त्या केसमध्ये मॅक्झिमम डायमेन्शन जे ते व्हेकलचे बघा. इन केस ऑफ द हायवे मॅक्झिमम डायमेन्शन ऑफ व्हेकल जे आहेत ते अशा पद्धतीने घेतले जातात. हॉरिझॉन्टल डायमेन्शन 3300 mm आणि हाईट जी असेल त्याची किती असणार, 4500 mm. मीटरमध्ये जर म्हटलं तर 3.3 मीटर विड्थ असेल आणि हाईट किती असेल 4.5 मीटर व्हेकलची. मॅक्झिमम डायमेन्शन ऑफ द व्हेकल. आता व्हेकलचे डायमेन्शन फिक्स झाले. अकॉर्डिंग टू दॅट टनेलचे डायमेन्शन किती ठेवतो ते बघा. जर का सिंगल लेन असेल, फॉर सिंगल लेन टनेल मिनिमम हॉरिझॉन्टल, मिनिमम वर्ड महत्त्वाचा आहे, तर कमीत कमी त्यापेक्षा जास्तीचा आपण देऊ शकतो. मिनिमम हॉरिझॉन्टल क्लिअरन्स शुड बी 3800 mm, 3800. साईज किती आहे हॉरिझॉन्टल व्हेकलची, एका सिंगल व्हेकलची साईज किती आहे 3300. तर आणखीचा आपण 500 mm जास्तीचा आपण प्रोव्हाइड करतोय. 3800 हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल किती असला पाहिजे 4500 ना, तर व्हर्टिकल आपण किती प्रोव्हाइड करतो 5000. म्हणजे आता जर मी याची इमेज इथं ड्रॉ करायचा प्रयत्न केला, बघा हे असं एक व्हेकल आहे, सपोज हे एक असं व्हेकल आहे. ओके, हे व्हेकलचे व्हील आहेत आणि ग्राउंड कंडिशन आहे. ओके, ही आहे ग्राउंड कंडिशन. तर ह्या व्हेकलचे डायमेन्शन बघा, हे हॉरिझॉन्टल डायमेन्शन किती आहेत 3300 आणि याची हाईट किती आहे व्हेकलची 4500 मॅक्झिमम डायमेन्शन. तर या केसमध्ये जो टनेल आपण इथं बनवणार आहोत, टनेल लक्ष द्या, तो कसा असेल, त्याचे मिनिमम डायमेन्शन कसे असतील लक्ष द्या. हा असा एक टनेल आपण इथं बनवणार. तर बघा याचे मिनिमम डायमेन्शन कसे असतील. आता या टनेलची विड्थ जी आहे ती विड्थ असणार, याची हाईट किती आहे 3300, विड्थ किती आहे व्हेकलची 3300, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार 3800 आणि व्हर्टिकल डिस्टन्स असणार किती 5000 mm. अशा पद्धतीने. ओके, म्हणजे बरोबर तुम्हाला वरती एक 500 mm एक क्लिअरन्स पण मिळून जाईल आणि इकडे साईडला सुद्धा 500 mm एक क्लिअरन्स मिळून जाईल सिंगल लेनसाठी. आणि जर डबल लेन असेल, पुढे बघा, फॉर मल्टी लेन, सो फॉर मल्टी लेन टनेल, मल्टी लेन म्हणजे 2 लेन असतील, 3 लेन असतील, 4 असतील, हाईट तर सेमच असणार. आता हाईट तर व्हेकलची सेमच असणार पण हॉरिझॉन्टल डिस्टन्समध्ये फरक पडतो बघा, लक्ष द्या. सो व्हर्टिकल क्लिअरन्स तर 500 mm सेम असतं, 5000 mm सेम असणार. ओके, बट हॉरिझॉन्टल क्लिअरन्स बघा, मिनिमम हॉरिझॉन्टल क्लिअरन्स 6800 प्लस 300 mm फॉर ॲडिशनल लेन, आता हा 6800 जो आहे हा 2 लेनसाठीच आहे. 2 लेनसाठी 6800 हॉरिझॉन्टल. पण आता तिसरी जर लेन आली तर 300 mm वाढवायचं, चौथी आली तर परत 300 वाढवणार, पाचवी आली तर परत 300 वाढवणार आणि व्हर्टिकल क्लिअरन्स कितीचा आहे 5000 mm जर आहे. तर हे डायमेन्शन डायरेक्टली पाठ करून ठेवा. इन केस ऑफ द हायवे ट्रॅफिक डायमेन्शन, मॅक्झिमम डायमेन्शन ऑफ द व्हेकल 3300, 4500 आणि सिंगल लेन असेल तर 3800 आणि 5000. जर मल्टी लेन असेल तर 6800 प्लस 300 mm ॲडिशनल वाढत झाले एकेका लेनला. हाईट मात्र सेमच असणार. नेक्स्ट रेल्वे ट्रॅफिकमध्ये. आता रेल्वे ट्रॅफिकमध्ये मित्रांनो इथं साईड क्लिअरन्स आणि व्हर्टिकल साईड क्लिअरन्स हे इम्पॉर्टंट आहेत बघा. फॉर सिंगल ट्रॅक टनेल, सिंगल ट्रॅक असेल, एकच ट्रॅक असेल
तर मिनिमम क्लिअर स्पेस म्हटलं आहे. मिनिमम क्लिअर स्पेस 750 mm ऑन ईच साईड शुड बी अलाउड बिटवीन द टनेलची वॉल अँड साईड ऑफ द लार्जेस्ट लोकोमोटिव्ह अँड क्लिअर स्पेस ऑफ मिनिमम 1000 mm शुड बी अलाउड बिटवीन द रूफ ऑफ द टनेल अँड टॉप ऑफ द लोकोमोटिव्ह. आता हे समजवण्यासाठी बघा मी इथे एक स्केच काढतो. बघा अशा पद्धतीने सपोज डी टाईपचा शेप आहे, अशा पद्धतीने टनेल शेप आहे. इथे एक लोकोमोटिव्ह ड्रॉ करतो. हे बघा इथं सपोज ह्या अशा पद्धतीचे एक लोकोमोटिव्ह आहे. ओके, हा असा एक लोकोमोटिव्ह आहे. सो क्लिअर स्पेसचा मिनिंग काय होतं बघा लक्षात. क्लिअर स्पेस साईड ऑफ द टनेल अँड साईड ऑफ द लार्जेस्ट लोकोमोटिव्ह याला म्हणतात क्लिअर स्पेस. ही झाली क्लिअर स्पेस. ओके, देन ही झाली क्लिअर स्पेस टॉप ऑफ द लोकोमोटिव्ह आणि रूफ ऑफ द टनेल ही क्लिअर स्पेस. तर ही क्लिअर स्पेस किती पाहिजे 1000 mm म्हणजेच काय 1 मीटरची क्लिअर स्पेस, व्हर्टिकल क्लिअर स्पेस. आणि ही क्लिअर स्पेस किती पाहिजे 750 mm. ओके, मिनिमम क्लिअर स्पेस 750 mm. सो अशा पद्धतीने. आता जर का सपोज दोन ट्रॅक असतील तर पुढे बघा. In double track, in addition to there has to be minimum clearance of 600 mm between the track. दोन ट्रॅक असतील. आता परत मी ही स्केच ड्रॉ करतो. बघा लक्ष द्या. ही स्केच परत मी इथं ड्रॉ करतो. हे अशा पद्धतीने. आता इथं डबल ट्रॅक आहे म्हणजे काय दोन लोकोमोटिव्ह असतील इथं. हे बघा डबल ट्रॅक आहे तर एक इथं दाखवतो, हा असा एक इथं दाखवतो आणि हा एक इथं दाखवतो. बघा लक्ष द्या. तर अशा पद्धतीचे मिनिमम डायमेन्शन असणं गरजेचं आहे. मिनिमम क्लिअरन्स रूफ आणि टॉप ऑफ द लोकोमोटिव्ह ही मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे 1000 mm म्हणजे किती रे मित्रांनो जवळजवळ 1 मीटर. नंतर साईड ऑफ द लोकोमोटिव्ह आणि साईड ऑफ द टनेल ही व्हॅल्यू किती पाहिजे 750 mm आणि दोन लोकोमोटिव्हमध्ये असणारं जे क्लिअर स्पेसिंग आहे ते किती पाहिजे 600 mm. ते ड्रेनेजसाठी वापरली जाते. पुढे मी तुम्हाला कंडिशन ऑफ ड्रेनेजमध्ये शिकवेलच. ते या दोन रेल ट्रॅकमधली जी काही पोझिशन आहे ती आपण ॲज अ ड्रेनेज म्हणून यूज करू शकतो. सो मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे दोन ट्रॅकमध्ये 600 mm. हे झालं साईज ऑफ द टनेलबद्दल. परत एकदा लक्षात घ्या. साईज मीन्स व्हॉट. साईज डिनोट्स द डायमेन्शन ऑफ द टनेल क्रॉस सेक्शनच्या डायमेन्शन म्हणजे साईज. ते कशावरती डिपेंड करत असतं. पर्पज ऑफ द टनेल, कोणत्या पर्पजसाठी टनेल कन्स्ट्रक्ट करताय. टाईप ऑफ द ट्रॅफिक अँड व्हॉल्यूम ऑफ द ट्रॅफिक. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल क्लिअरन्स तुम्ही किती प्रोव्हाइड करताय. नेक्स्ट टाईप अँड कंडिशन ऑफ द ड्रेनेज सिस्टीम, थिकनेस ऑफ द टनेल लाईनिंग आणि एस्थेटिक. त्यानंतर बघितलं आपण की जर का हायवे टनेल असेल तर यामध्ये सिंगल लेन आणि डबल लेनमध्ये डायमेन्शन कसे प्रोव्हाइड करायचे आहेत. आणि जर रेल्वे असेल तर त्यामध्ये सिंगल ट्रॅक असेल किंवा मल्टी ट्रॅक असेल तर कशा पद्धतीने क्लिअरन्स प्रोव्हाइड करतात हे आपण डिस्कस केलं. ही सगळं थ्योरेटिकल पार्ट हा SP बिंद्रामध्ये दिला आहे. सक्सेना किंवा श्रीनिवासनमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत, पण यावरती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. त्यामुळे साईज ऑफ द टनेलमध्ये ह्या गोष्टी ॲड करून घ्या. सो आज आपण इथं थांबूया. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे लक्षात घ्या. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टनेल शेप जवळजवळ 7 प्रकारचे शेप आपण डिस्कस केले आणि त्यासोबतच साईज ऑफ द टनेलचा पार्ट आपण इथं कंप्लीट केला आहे. आता रिमेनिंग टॉपिक जो आहे जसं की इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आणि त्यासोबतच डिफरंट टाईप्स ऑफ IS कोड्स आहेत. काही PYQ क्वेश्चन असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील ह्या युनिटवरचे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके, तुम्हाला काही डाऊट वगैरे असला तर तुम्ही तो कॉन्टॅक्ट करून माझा डाऊट क्लिअर करू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.